दोन्ही संघांसाठी विजयाचं खातं उघडणं आवश्यक. दोन्ही संघा दरम्यान आतापर्यंत झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी आपले सामने गमावलेले आहेत. या ठिकाणी तो आज के दिन का ये पांचवा मुकाबला सिंधुदुर्ग पुलिस वर्सेस एसएस स्पोर्ट अमोली। हालांकि आज का दिन दोनों को भूलने नुमा रहा है क्योंकि दोनों ही टीम ने एक भी मैच नहीं जीती है अभी तक इस आज के दिन में, लेकिन हौसला हारना नहीं चाहिए, उम्मीद जगाए रखनी चाहिए। जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख, सुल्तान भी बन जाए अगर तू, दिल में एक फकीर जिंदा रख, हौसले के तरकश में वो कोशिशों का तीर जिंदा रख, हारने को चाहे सब कुछ तू मगर फिर से जीतने की वो उम्मीद जिंदा रख, वो उम्मीद जिंदा रख। इसी उम्मीद के साथ खेलना पड़ेगा इन दोनों टीमों के कि ये मैच जीतकर हम मुकाबले में बने रहेंगे, टूर्नामेंट में बने रहेंगे, क्योंकि इस दुनिया में उम्मीद ही सब कुछ है। सुबह की शुरुआत और रात की नींद हम उम्मीद के साथ ही लेते हैं कि कल हम शुरुआत करेंगे नई उम्मीद के साथ, नए दिन के साथ। तो उसी प्रकार की इस नए मुकाबले में नई शुरुआत नई उम्मीद के साथ करनी पड़ेगी कि ये मुकाबला जीतकर हम इस इनिंग का, इस टूर्नामेंट का अंत अच्छी तरीके से करेंगे, हैप्पी नोट पे करेंगे। दरम्यान सामना सुरू होतोय. आजच्या दिवसातील पाचवा सामना सिंधुदुर्ग पोलीस विरुद्ध एसएस स्पोर्ट्स आंबोली. नाणेफेक जिंकतो तो सिंधुदुर्ग पोलीस संघ आणि प्रथम फलंदाजी स्वीकारतोय. फलंदाजीसाठी डाव्या हाताचा फलंदाज विल्सन, तर नॉन स्ट्रायकर एंडला शेखर प्रभू. आणि आंबोली संघाकडनं गोलंदाजीची सुरुवात करेल तो. बॉलर्स नेम शुभम. तो दोपहर के सत्र में एक बढ़िया मुकाबला दर्शकों के लिए आता हुआ आज के दिन का पांचवा मुकाबला सिंधुदुर्ग पुलिस वर्सेस एसएस स्पोर्ट अमोली। टॉस जीतकर पहले बैटिंग का चयन किया है सिंधुदुर्ग पुलिस की टीम ने और आज अपने हाथ आजमाने चाहेंगे बल्लेबाजी में। पिछले मुकाबले में कमाल की फाइटिंग देखी गई थी। मैच शुरू होने की खुना करते हुए अंपायर और मैच की शुरुआत होते हुए शुभम गेंदबाजी की कमान संभालते हुए थोड़े से अपने रनिंग में थोड़ी से असहजता महसूस करते हुए, इसलिए रोकते हुए और फिर स्टार्ट करेंगे पहली गेंद को। बल्लेबाजी की कमान संभालते हुए बल्लेबाज विल्सन डिसोजा। इस बार कमाल की शुरुआत करते हुए बहुत ही बढ़िया शुरुआत, सटीक लाइन लेन के साथ शुरुआत करते हुए लपेटना चाहते थे स्क्वायर लेग के ऊपर से। कोकनलाउ पावर प्ले शुरू है। पहला ओवर सभी फील्डर 38 सर्कल के दायरे में रहते हैं तो बल्लेबाजों के लिए मौज रहती है, बल्लेबाजों के लिए आसान रहता है इस ओवर में बड़े रन निकालना। लेकिन ये भी ओवर जो गेंदबाज जीतता है इस ओवर में भी कमाल का प्रदर्शन करता है, उसकी तारीफ करनी पड़ेगी क्योंकि सभी जो फील्डर्स है वो 38 सर्कल के अंदर है। उसके बावजूद अगर किसी ने बढ़िया गेंदबाजी की तो उसके लिए तारीफ है, उसके लिए प्रशंसा है। यहां से इस बार उड़ा दिया है, बढ़िया टाइमिंग हुआ है लेकिन शायद बाउंड्री तक ना पहुंचे ये गेंद। और वही होता हुआ दो फील्डर भागते हुए और फील्डिंग करते हुए तब तक दौड़कर 2 रन पूरे करते हुए और इन 2 रन के साथ स्कोरबोर्ड की शुरुआत करते हुए श्री गणेशा करते हुए रनों का बल्लेबाज डिसूजा। बिनबाद 2. पॉवर प्ले षटक सगळेच क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये. एक वेगळा नियम या ठिकाणी पॉवर प्लेच्या षटकात एका दुसरा खेळाडू बाहेर असतो, पण यावेळी मात्र इस बार बढ़िया गेंदबाजी की थी, पॉइंट पर आउट हो सकते थे, हल्के हाथों से धकेला था, कट किया था लेकिन पॉइंट के फील्डर थोड़े से पीछे रह गए और इसी वजह से ये कैच नहीं हो पाया। अगर थोड़े से चुस्तीले फील्डर वहां पर होते तो निश्चित तौर पे ये कैच में तब्दील कर सकते थे, लेकिन बढ़िया प्रयास था लेकिन कैच नहीं हो पाया। 1 रन निकाला है। इस मिस फील्डिंग के ऊपर निश्चित तौर पे ऐसे कैचेस आपको लपकने पड़ते हैं क्योंकि आपको एक बड़ी टूर्नामेंट खेल रहे हैं और बड़े टूर्नामेंट में ऐसा कैचेस छोड़ना थोड़ा देखने के लिए थोड़ा सा बुरा लगता है। प्रत्येक डावातील पहिलं षटक हे कोकण डाव पॉवर प्ले म्हणून ओळखलं जाईल आणि त्या षटकात सर्वच्या सर्व खेळाडू हे सर्कलमध्ये असतील. तर कोकण डाव पॉवर प्ले हा एक वेगळा प्रकार या ठिकाणी मैदानावर सुरू होतो. या स्पर्धेला प्रत्येक डावातील पहिलं षटक हे कोकण डाव पॉवर प्ले म्हणून ओळखलं जाईल. जी हाँ बिल्कुल उमेश जी, कोकननाव पावर प्ले का ओवर जारी है लेकिन इस ओवर में राज किया है गेंदबाज ने। अभी तक बढ़िया गेंदबाजी, मात्र 4 रन खर्च किए हैं इस पावर प्ले के ओवर में।
कमाल की गेंदबाजी। सवाल पूछते हुए बल्लेबाज से क्या उनके पास वो जवाब होगा, लेकिन जवाब देने में सक्षम नहीं बल्लेबाज। समझ सकते हो तो समझ जिंदगी की उलझन को, सवाल उतने भी नहीं यहाँ जितने जवाब मौजूद है। तो जवाब ढूंढने पड़ेंगे बल्लेबाजों को, क्योंकि पावर प्ले के ओवर में अगर आप मात्र 4 रन बनाएंगे तो आपकी काबिलियत पे प्रश्न चिन्ह खड़े होते हैं। इस बार कदमों का इस्तेमाल, लेकिन फिर मर्तबा बैट और बॉल का कोई भी संपर्क नहीं, दूर दूर तक शरीर में जाकर गेंद टकराते हुए और इसी के साथ ओवर का पतन होता हुआ कमाल की ओवर फेंकते हुए इस कोकनलाउ पावर प्ले की ओवर, जिसमें सभी के सभी फील्डर 30 यार्ड दायरे के अंदर होने के बावजूद भी मात्र 4 रन खर्च किया इस गेंदबाज ने, शुभम ने। तारीफ करनी पड़ेगी और उस तारीफ के हकदार होते हुए गेंदबाज ये कमाल की ओवर डाल के। आणि कदाचित आजच्या दिवसातील हे एक सुंदर पॉवर प्लेमधलं षटक असेल, कोकणनाव पॉवर प्लेमधलं षटक असेल की ज्या षटकात कमीत कमी धावा निघाल्या असतील. कारण 4 धावा फक्त कोकणनाव पॉवर प्ले षटकात देणं म्हणजे गोलंदाजाचा विजय आहे. निश्चितच एक जराशी वेगळी त्याची शैली आहे आणि बघतोय फलंदाज कोणत्या प्रकारे फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, त्याला घेरण्यासाठी एक रणनीती तयार करतोय तो गोलंदाज आणि त्यामध्ये यशस्वी होतोय. निश्चितच फक्त 4 धावा पहिल्या षटकात खर्च होत्या. 6 षटकांचा सामना. ज्यावेळी आपण नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतो त्यावेळी पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उठवणे किंवा दुसरा एक बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा उठवणे हे फलंदाजाच्या हातात असतं, परंतु या ठिकाणी मात्र गोलंदाजाचा विजय होतोय आणि फक्त 4 धावा खर्च करतोय जो आपल्या षटकात शुभम. ओबीसी बिल्कुल काफ़ी सारा तजुर्बा है आपको क्रिकेट खेलने का और देखने का भाई, लेकिन पावर प्ले जैसे इस सभी जब फील्डर अंदर रहते तो मुश्किल होता है बड़े शॉट रोकना, और वो मुश्किल काम आसान क्या है, और मुश्किल काम जो आसान बनाते हैं वही विजेता बनते हैं, वही चैंपियन बनते हैं। और इस मैच में ऐसी शुरुआत देने के बाद अम्बोली की टीम थोड़ी सी ऊपर रहेगी और अम्बोली की टीम क्या जीत की हकदार बनाएंगे ये तो आने वाला वक्त ही बताएगा। देखते हैं वक्त की गर्द में छिपा क्या है। आपल्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी निश्चित अशा गोलंदाजाची अपेक्षा होती आंबोली संघाला. यावेळी चेंडू काय बॅटच्या पाट्यात नीटसा येत नाही. चेंडू जातोय तो कव्हर बाउंड्रीमध्ये. 1 धाव मिळते. धावसंख्या देखने पर धावसंख्या होते ती 5. सोनू गावड़े अपनी टीम के लिए दूसरा ओवर लेकर आते हुए अपने कोटे का पहला ओवर डालते हुए इस आज के 5वें मुकाबले में आज के दिन थोड़े से निराश रहेंगे अम्बोली और सिंधुदुर्ग पुलिस, क्योंकि दोनों के ही खातों में गुण संख्या 0 है। 0 से शुरुआत करनी पड़ेगी इन दोनों ही टीमों को। जो टीम इस मैच में जीतेगी वो 2 गुण अर्जित करेंगे। आणि आजच्या दिवसातील 2 संघ हे उपउपांत्य फेरीसाठी शेवटच्या दिवसासाठी पात्र ठरतील. इस बार शॉर्ट गेंद थी, बल्ले पे ऊपर चढ़ी है गेंद, विकेट हो सकता है, और लेकिन का फील्डर थोड़ी सी गलती करते हुए और गलती का भरपाई करनी पड़ेगी 4 रनों के साथ। कैच भी छूटा और बाउंड्री भी चले गई। कैचेस विन मैचेस ऐसा कहा जाता है, हाथ आए जो मौके तुम छोड़ोगे, फूट फूट आंसू फिर रोओगे। और क्या ये कैच आपको बाद में फूट फूट आंसू रुलाएगा ये तो आने वाला वक्त ही बताएगा। तब तक चौका कबूल करते हुए, तोहफा कबूल करते हुए बल्लेबाज जहां पर आउट होने चाहिए थे वहां पर गिफ्ट में 4 रन मिलते हुए डिसूजा को, और इन 4 रन के साथ स्कोर बोर्ड पहुंचता हुआ 9 के ऊपर बिना किसी नुकसान की। थोड़ी सी खराब फील्डिंग, बल्ले गेंदबाजी कमाल की होती हुई, लेकिन उन गेंदबाजी को फील्डर्स के साथ नहीं मिला, इसी वजह से आंकड़े थोड़े से अलग दिखाई देते हुए खेल से। इस बार फिर मर्तबा पुल करने की कोशिश थी, लेकिन बल्लेबाज उतने सक्षम नहीं, बल्लेबाज उतने काबिल नहीं कि इस खराब गेंद को सीमा रेखा पार पहुंचा सके, और इसी वजह से और एक निर्धाव गेंद का पतन होता हुआ। पहिल्या षटकात जो दबाव शुभम याने विल्सन यांच्यावर टाकला होता तोच दबाव अजूनही त्यांच्या बॅटिंगवर दिसतो. या ठिकाणी एक झेल सुटला, एक चौकार मिळाला, नशिबाची थोडीशी साथ मिळते त्यांना, परंतु बॅट आणि चेंडू यांचा काही नीटसा संपर्क त्यांना करता येत नाहीये. विल्सन बल्लेबाजी करते हुए, इस बार खराब गेंद थी, फिर मर्तबा उसे स्क्वायर लेग की दिशा में ढकेला है। निश्चित तौर पे बढ़िया फील्डिंग होते हुए और इसी के साथ 2 रन दौड़कर पूरे करते हुए 2 रन के साथ रन संख्या होते हुए 11 रन बिना किसी नुकसान के पहले बल्लेबाजी करते हुए सिंधुदुर्ग पुलिस की टीम टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी का चयन किया था। इसका मतलब अपने बल्लेबाजों पर विश्वास जताया था, भरोसा जताया था, लेकिन शायद उस विश्वास पर अभी तक खरे साबित नहीं हुए दोनों बल्लेबाज, क्योंकि उस रणगति के साथ स्कोरबोर्ड पर रन नहीं बनते हुए। बढ़िया गेंदबाजी होती हुई मैदान के भीतर इस बार पड़ा है और जड़ा भी है, काफी लंबा छक्का, बड़ा छक्का, सुल्तानी छक्का और गेंदबाज हक्का बक्का। निश्चितच आता मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात नीट येतोय, जरासा स्वाभिमान दुखावला जातोय तो विल्सन यांचा, पण त्याच स्वाभिमान दुखावल्याने एक जोरदार फटका मारतायत, षटकार वसूल करतायत आपल्या संघासाठी आणि आवश्यक ती धावगती गाठण्याचा प्रयत्न करतायत.
जब तक सम्मान को चोट ना पहुंची जाए तब तक अपनी ताकत बाहर नहीं निकलती है, और वही होता हुआ सम्मान को चोट लगे, आत्मसम्मान पे सवाल खड़े हुए, और उन सवालों का जवाब देने के लिए ये सुल्तानी छक्का था। फिर मर्तबा बढ़िया स्ट्रोक, इस बार 4 रन देकर जाएगी। जी हां बिल्कुल, 4 रन अर्जित करते हुए, वेरेनियम चौका अर्जित करते हुए बल्लेबाज विल्सन जो संघर्ष कर रहे थे एक एक रन के लिए, जिनका टाइमिंग नहीं हो रहा था, वो सब कुछ सही होता हुआ और अब रन बहते हुए पानी की तरह, झरने की तरह कल कल स्कोरबोर्ड चलता हुआ, और इन 4 रन के साथ स्कोरबोर्ड होता हुआ बिना किसी नुकसान के 21 रन। दूसरे ओवर का पतन होता हुआ, 2 ओवर के पतन के बाद स्कोरबोर्ड है बिना किसी नुकसान के 21 रन। या षटकात तब्बल 17 धावा वसूल करतायत ते विल्सन आणि प्रभू हे दोन फलंदाज. पोलीस बॉयचे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. जास्तीत जास्त धावा जमवाव्यात, मोठं लक्ष एखादं ठेवावं आंबोली संघासमोर, अशीच काहीची रणनीती होती ती सिंधुदुर्ग पोलीस संघाची. आणि त्यात आत्ता मात्र या षटकात तरी निश्चितच यशस्वी होत आहेत. 17 धावा निघत्या. शेवटच्या 2 चेंडूत तब्बल एक चौकार आणि एक षटकारासहित 10 धावा वसूल करतोय तो फलंदाज विल्सन. बॉलर नेम प्लीज. तो गेंदबाजी की कमान संभालते हुए तीसरे ओवर में गुरुनाथ, जिन्होंने पहला ओवर कमाल का डाला था पावर प्ले का, और जिसकी तारीफ यहां से क्षमा कीजिए शुभम ने डाली थी, तो गुरुनाथ अपने फ्रेश स्पेल में, लेकिन कमाल की शुरुआत करते हुए जड़ में गेंदबाजी डालते हुए लॉन्ग ऑन के क्षेत्र में गेंद चले जाते हुए 1 रन के लिए बढ़िया फील्डिंग होती हुई, बढ़िया थ्रो होते हुए और गैदर भी बढ़िया तरीके से करते हुए गुरुनाथ, और 1 रन पर संतुष्ट रहेंगे दोनों बल्लेबाज. इस 1 रन के साथ रण संख्या होते हुए 22 रन बिना किसी नुकसान के तीसरे ओवर की शुरुआत में. अब बल्लेबाजी की कमान संभालेंगे विल्सन, 10 गेंदों में 19 रन बनाकर, जो अब बढ़िया लय में दिखाई दे. शुरुआती ओवर में शुरुआती गेंदों में संघर्ष कर रहे थे रनों के लिए, लेकिन उसके बाद थोड़े से अब रंग में आते हुए एक छक्का और एक चौके के साथ बढ़िया बल्लेबाजी करते हुए अपनी टीम के लिए टॉस जीतने के बाद जिन्होंने बल्लेबाजी का चयन किया था उसको अब सही साबित करने में लगे हुए विल्सन. पोटेन्शियल नक्कीच आहे, परंतु नशिबाची सुद्धा साथ लागते फलंदाजाला आणि टायमिंग सुद्धा लागतं. नजर तेवढी चेंडूवर ठेवावी लागते. आणि या शेवटच्या 2 चेंडूत मात्र अतिशय उत्कृष्ट फटके मारले विल्सन यांनी, आणि आपल्या संघासाठी आता मात्र धावांचा रतीब सुरू करतील यात तीळ मात्र शंका नाही. बघू गोलंदाजीत फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली करते हुए, चक्रव्यूह रचते हुए, क्या इस चक्रव्यूह में विल्सन को फंसा सकते हैं, ये बताने वाली गेंद थी. लेकिन जैसे ही चहलकदमी की, टाइमिंग कमाल का और फील्डिंग उससे भी कमाल की. क्या एफर्ट है, गजब के एफर्ट है, बेहतरीन बेहतरीन अविश्वसनीय एफर्ट लगाते हुए, निश्चित तौर पे रिव्यू लेते हुए थर्ड अंपायर का सहारा लेना पड़ेगा इस निर्णय के लिए, और हमारे थर्ड अंपायर सुशील शेडगे सर निर्णय देंगे क्या ये छक्का है या फिर क्लिनिकल फील्डिंग है, ये बताएंगे हमारे थर्ड अंपायर. निर्णय काही असो, परंतु जो प्रयत्न केला तो अप्रतिम. इसे कहते हैं जान झोंक कर खेलना, इसे कहते हैं 100% देना मैदान के ऊपर, इसे कहते हैं जान जोखिम में डालकर खेलना, इसे कहते हैं अपने टीम के लिए 100% योगदान देना, जो इस फील्डर ने दिया. तो होईल, शेवटी तंत्रज्ञान आपला निर्णय जाहीर करेल. रिप्ले होता हुआ देखो, और लग रहा था ऐसे कि छक्का जा रहा है, लेकिन बीच में छलांग लगाकर चीते की तरह रोका है. कमाल के एफर्ट से देखो, आप स्क्रीन पर देख सकते हो, दोनों पैर हवा में लेकर हाथ ऊपर करके इस गेंद को रोका है. और कैमरा वर्क देखो, कितना बढ़िया क्लीन कैमरा वर्क है, बहुत ही बढ़िया कैमरा दिखाई देता हुआ. जो कैमरामैन ने कैमरे के पीछे जिनके हाथ थे उनकी भी तारीफ करनी पड़ेगी, क्योंकि मानो एक इंटरनेशनल लेवल का मुकाबला देख रहे हो, इस प्रकार का कैमरा वर्क था, काबिल तारीफ. और खासियत रहती है कोकुन्नाव की टूर्नामेंट की कि कैमरा वर्क बड़ा कमाल का होता है. 4 कैमरे के साथ मुझे नहीं लगता कोई और प्रतियोगिता इस सिंधुदुर्ग जिले में होती होगी. स्कोरबोर्ड होता हुआ डेड बॉल. ये डेड बॉल का इशारा करते हुए अंपायर. स्कोरबोर्ड रुका हुआ है 23 के ऊपर. कमाल के एफर्ट्स, रन बचाए अपनी टीम के लिए फील्डर ने. पूरी तरीके से हवा में थे, दोनों पैर हवा में उछाले थे और छलांग लगाकर चीते की फुर्ती के साथ वो छक्का बचाया था. टाइमिंग इतना बेमिसाल था कि यहां से लगा कि 6 रन ही हो गए, लेकिन अंत होते होते फील्डर बीच में आए थे. स्कोरबोर्ड हुआ है
तीसरी ओवर की 2 ओवर के पतन के बाद आणि शेवटी 23 रन. आणि शेवटीचा सामना रंगतदार अवस्थेत गेला. 2-4 धावांचा जर फरक पडला तर निश्चितच या 5 धावा ज्या वाचवल्या क्षेत्ररक्षकाने त्या मात्र निश्चित कामी येतील. ओहो, उमेश जी क्या कमाल की गेंद डाली है, यॉर्कर डाला है, जड़ में डाला है. बल्लेबाज के पास रक्षा करने के सिवा कोई और इस गेंद का जवाब नहीं था. इतने कमाल की गेंदबाजी की है और इस पूरी इनिंग में अभी तक बढ़िया गेंदबाजी देखने को मिला. हालांकि दूसरे ओवर में बड़े शॉट दिखाई दे, लेकिन उसके बावजूद पूरा राज किया है इस इनिंग में गेंदबाजों ने. इस बार पुल किया है, कैच हो सकता है और इस बार आउट होंगे. इस बार बचेंगे नहीं, बल्लेबाज आउट होंगे. शेखर प्रभु आउट होकर वापस लौटेंगे पहले विकेट के रूप में. वेरियम विकेट का पतन होता हुआ. पहिला धक्का बसतोय सिंधुदुर्ग पोलीस संघाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना शेखर प्रभू बाद होत आहेत. 5 चेंडू 3 धावा काढून बाद होत आहेत ते शेखर प्रभू आणि धावसंख्या आहे ती 23. एक गडी बाद 23. तो नए बल्लेबाज उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज का नाम बताएं कृपया. राकेश चौहान, जिन्होंने पिछले मैच में तूफानी पारी खेली थी 36 रनों की. वही राकेश बल्लेबाजी की कमान संभालने के लिए. क्या पारी थी, क्या गजब की पारी थी. मानो ब्रजेश रावले की 50 रन की पारी को भूलने पे मजबूर किया था. इतनी कमाल की पारी थी. 12 गेंदों में 36 रनों की जरूरत थी, वहां से 6 गेंदों में मात्र 12 रन बचे थे. इतने करीब लाए थे मुकाबले के. हालांकि वो मैच हार गई थी सिंधुदुर्ग पुलिस की टीम, लेकिन यादगार मुकाबला, यादगार पारी खेली थी राकेश ने उस मुकाबले में. क्या कहेंगे उमेश जी उस पारी के बारे में. क्या पारी थी वो, कमाल की पारी थी. अप्रतिम अप्रतिम फलंदाजी म्हणावी लागेल. आणि त्यानंतर जो एक ब्रेक झाला, छोटासा ड्रिंक ब्रेक झाला, निश्चितच तो ब्रेक मला वाटतं सिंधुदुर्ग पोलीस संघाच्या पराभवाला कारणीभूत ठरला. कारण जो मोमेंटम असतो तो सुरू असतो, तो शिफ्ट झाला थोडा वेळ. जी बिल्कुल, यहाँ पर पिछली पारी जहां से छोड़ी थी वहीं से शुरुआत करते हुए फाइन लेग की दिशा से भटके थे गेंदबाज, उसका पूर्ण फायदा उठाते हुए और 4 रन अर्जित करते हुए 4 रनों के साथ स्कोरबोर्ड छलांग लगाकर पहुंचता हुआ 27 के ऊपर, 1 विकेट के नुकसान के ऊपर 2 ओवर के पतन के बाद. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या अंपायर डेड बॉल एक होता तो 1 to go. थोड़ी सी गेंदों में थोड़ी सी गलती होती हुई, कोई बात नहीं, गलती हर इंसान से होती है. हर इंसान में कुछ ना कुछ खामी होती है. इंसान जो है उसे खामियों का पुतला माना जाता है. सोने में सुगंध नहीं होता, गन्ने में फूल नहीं होता, चंदन में फल नहीं होता, राजा दीर्घ जिन नहीं होता, विद्वान के पास धन नहीं होता, तो कहीं जमीन तो कहीं आसमां नहीं होता है. इस दुनिया में कोई भी पूरी तरीके से मुकम्मल नहीं है और इस दुनिया में कोई भी इंसान ऐसा नहीं जो मेरे हाथ से गलती नहीं होगी ऐसा बताने वाला. जो बता सकता है वो अपनी जिंदगी में कुछ भी नहीं कर सकता है. उमेश जी निश्चितच. तो तैयार बल्लेबाज आखिरी गेंद का सामना करने के लिए. इस बार खराब गेंद, आखिरी गेंद का नुकसान होता हुआ और अंपायर शायद बीमर नो बॉल. नो बॉल का इशारा करते हुए, इसका मतलब वो पहले तो नीम ऊपर से करेला चढ़ता हुआ और ये आखिरी गेंद अंपायर ने ओवर घोषित की थी, लेकिन यहां से सूचित किया गया, थोड़ा सा गड़बड़ी हुई थी. वो आखिरी गेंद डालने आए थे गेंदबाज, वो आखिरी गेंद 9 साबित होते हुए इसका मतलब उस पर चौका अर्जित किया. इसी के साथ 5 रन मिलते हुए और फ्री हिट 5 रन मिले और मिलेगा मुफ्त में फ्री हिट. तो यहां पर बल्लेबाज के माध्यम से देखा जाए तो 5 उंगलियां घी में और मुंह में मोतीचूर का लड्डू जाता हुआ फ्री हिट की गेंद, आखिरी गेंद तीसरे ओवर की. स्कोर बोर्ड गया है 32 के ऊपर. फ्री हिट की गेंद उसे स्क्वायर लेग की दिशा में खेला और यह गेंद 2 फील्डर को चीर कर चले जाएगी. तीर में से तीर की तरह जाते हुए 4 रन के लिए स्कोर बोर्ड पहुंचता हुआ इस चौके के साथ 3 ओवर के पतन के बाद 36 रन. या 9 धावा ज्या सिंधुदुर्ग पोलीस संघाला शेवटच्या चेंडूत मिळाल्या त्याचं श्रेय आमच्या स्कोरला असं जातं. अगदी शेवटच्या ऐन मोक्याच्या वेळी त्याच्या लक्षात आलं की एक चेंडू टाकायचा आहे, डेड बॉल दिलेला होता, तो चेंडू टाकायचा आहे आणि या ठिकाणी आम्ही आमच्या माध्यमातून पंचाने इशारा केला आणि त्या ठिकाणी एका चेंडूवर 9 धावा या सिंधुदुर्ग पोलीस संघाला मिळाल्या आहेत. तारीफ करनी पड़ेगी हमारे स्कोरर कुणाल केळुस्कर की भी,
क्योंकि जिस होशियारी के साथ, चतुरता के साथ, बुद्धिमानी के साथ स्कोरिंग काउंटिंग करते हैं, और मुझे बिल्कुल भी आसान नहीं लगता स्कोरिंग करना। मैंने कभी भी अपनी ज़िंदगी में ये स्कोर बोर्ड को हाथ में नहीं लिया है, स्कोर बुक को, लेकिन ये कुणाल कमाल की स्कोरिंग करते हुए, और फ्यूचर ब्राइट है इस स्कोरिंग की दुनिया में इस कुणाल का। दोन बाजूला दोन समालोचक कानात भुणभुणत असताना सुद्धा प्रत्येक चेंडूवर लक्ष ठेवून प्रत्येक धाव, नो बॉल, लेग बाय, बाईस सगळं अगदी डिटेलपणे लिहिणं आणि ते आम्हाला प्रत्येक वेळी सांगणं ही एक अजिबात सोपी गोष्ट नाही, परंतु अगदी लीला पार पाडतोय तो कुणाल। और इसी बीच यूट्यूब से काफ़ी सारे दर्शक इस मुकाबले के दे रहे हैं, काफ़ी सारे मेरे दोस्त इस मुकाबले को, इस टूर्नामेंट को देख रहे हैं। नए गेंदबाज, बॉलर नेम प्लीज। शुभम। तो इस YouTube के माध्यम से मेरे काफ़ी सारे दोस्त इस टूर्नामेंट से जुड़े हुए हैं, जो शुभकामना दे रहे हैं, मेरे लिए बेस्ट विशेष दे रहे हैं। मैं सभी को इस्तकबाल करता हूँ, सभी को धन्यवाद देता हूँ। जो मेरे दोस्त है उनको सबको मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा इस प्रतियोगिता के माध्यम से, जो मुझसे प्यार करते हैं उनको। इस बार कमाल की गेंदबाजी, कमाल की शुरुआत शुभम की, और बल्ले का किनारा लिया, मलिन सा किनारा था, आवाज यहां तक नहीं पहुंची थी, लेकिन उसके बावजूद बल्लेबाज बाहर निकलते हुए कमाल की शुरुआत, कमाल की गेंद टप्पा खाने के बाद थोड़ा सा बाहर निकला था, और काफी था बल्ले को चूमने के लिए, और विकेट कीपर कोई भी गलती नहीं करते हुए, और एक विकेट का पतन होता हुआ, वेरेनियम विकेट का पतन होता हुआ। याच शुभमने पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकलं होतं, फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या। अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, जराशी ॲक्शन वेगळी असेल त्याची, परंतु चेंडूवरील नियंत्रण जे काय आहे त्याचं ते खरोखर अप्रतिम। जी हाँ उमेश जी, कमाल की शुरुआत छोटे कद के है, लेकिन छोटा पटाखा और बड़ा धमाका कहा जाएगा। हालांकि गणेश कुबल को ये कहा जाता था सिंधुदुर्ग छोटा पटाखा और बड़ा धमाका, लेकिन ये भी गेंदबाज जो है उम्र में थोड़ा सा कम दिखाई देता हुआ, कद भी काफ़ी छोटा दिखाई देता, लेकिन उनके खेल का जो कद है, कद और उनका जो हुनर है वो काफ़ी बड़ा दिखाई देता हुआ। दीपक कांसे एक आक्रमक फलंदाज आपण बघितलं असेल, पहिल्याच सामन्यात पहिल्याच षटकात 13 धावा, मला वाटतं 13 धावा वसूल केल्या होत्या अशा फलंदाजाला आता यावेळी मात्र 4थ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं जातंय। पॉवर प्ले जर हा फलंदाज असला तर अजून धावा निश्चित जमल्या असत्या। एक आक्रमक शैलीचा फलंदाज। हो उमेश जी, क्या गेंदबाजी है, अप्रतिम नियंत्रण चेंडूवरील, चेंडू टाकतोय हलकेच उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय फलंदाजाच्या, यष्टीरक्षक आपलं काम करतोय, धाव काही निघत नाही, फलंदाजाला चेंडू काही समजत नाही। उछाल और गति दोनों ही था इस गेंद के, और अनप्लेबल डिलीवरी थे, आड़े बल्ले से खेलना चाहते थे, लेकिन ऐसे गेंदबाज को, इस काबिलियत के गेंदबाज को आप आड़े बल्ले से खेल नहीं सकते, हालांकि वो गलती ना करे तो। फिर मर्तबा टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते हुए गेंद बल्ले का किनारा लेकर जाएगी, चौका देकर आएगी, वेरेनियम चौका अर्जित करते हुए दीपक कांसे के बल्ले को आज भाग्य का साथ है, क्योंकि पहले मैच में 19 रन बटोरे थे, 4 चौके लगाए थे ताबड़तोड़, और इस मैच की शुरुआत भी खाता भी खोलते हुए चौके के साथ 2 गेंदों में 4 रन, 200 के स्ट्राइकर्स के साथ बल्लेबाजी करते हुए दीपेश कांसे अपनी टीम के लिए। हालांकि गेंद में कोई खराबी नहीं थी, कभी कभी ये क्रिकेट का खेल थोड़ा सा क्रूर हो जाता है, और गेंदबाज के लिए थोड़ा सा एक फैसले जो होते हैं कुछ कठिन होते हैं, ये गेंद निर्धाव होनी चाहिए थे, लेकिन उसके बावजूद 4 रन मिले बल्लेबाज को। आता मात्र क्षेत्रांश थोडासा बदल होतोय। फिर मर्तबा कमाल की गेंदबाजी, जितनी भी तारीफ की जाए उतनी कम होगी, तारीफ के लिए शब्द कम पड़ते हुए इस गेंदबाज के, शुभम के। पहले पावर प्ले के ओवर में बांध कर रखा था, मात्र 4 रन दिए थे, जब पूरे के पूरे फील्डर 30 से 8 के दायरे में थे, और अब जो कि फील्ड खुली हुई है उसके बावजूद कमाल की गेंदबाजी, सटीक लाइन से बल्लेबाज को गेंद और बैट की कुछ मिलाप होने का मौका ही नहीं देते हुए कमाल की गेंदबाजी होते हुए स्कोर बोर्ड रुका हुआ है 41 के ऊपर। 4 गेंदों का खेल खत्म हो चुका है, 2 गेंदों का खेल शेष है चौथे ओवर के, और शुभम की कमाल की गेंदबाजी। इस बार उल्टा पुल्टा शॉट लगाने की कोशिश थी, रूपांतर करने की कोशिश थी, कलात्मक शॉट खेलने की कोशिश थी, लेकिन रोका, उस कोशिश को असफल किया। लेकिन कोशिश करते रहना पड़ेगा इस बल्लेबाजों को बड़े शॉट लगाने की, क्योंकि हर कोशिश कामयाब नहीं होती, लेकिन हर कामयाबी के पीछे एक कोशिश जरूर होती है उमेश जी। गोलंदाजी तो अतिशय विविधता आहे या गोलंदाजाकडे निश्चितच, कारण आपण बघितलं असेल की पॉवर प्लेत त्याने जर एवढं सुंदर षटक टाकू शकतो, तर फिल्डिंग रिस्ट्रिक्शन नसताना मात्र त्याच्या गोलंदाजीवर धावा बनवणं हे समोरच्या संघाला निश्चित कठीण जाईल। अतिशय सुंदर षटक आणि सुंदर गोलंदाजी या ठिकाणी करतोय शुभम, आणि आपला 2 षटकांचा स्पेल या ठिकाणी समाप्त करतोय। उमेश जी अपने 2 ओवर में, अपने निजी कोटों में 2 ओवर के मात्र 9 रन देकर 1 रन दिया है। जोरदार तालियां होनी चाहिए शुभम के लिए, कमाल की गेंदबाजी की है इस पूरे मुकाबले में, इस इनिंग में।
आणि त्यातील एक षटक हे कोकणनाव पॉवर प्ले षटक होतं, ज्या षटकात सगळे क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये होते. जी हाँ बिल्कुल. 2 ओवर बची है, स्कोर बोर्ड हुआ है 42 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर. तो कहीं ना कहीं इस पारी को थोड़ी सी आक्रामकता अख्तियार करनी पड़ेगी, थोड़े से बड़े शॉट खेलने की ओर रुख मोड़ना पड़ेगा इन दोनों ही बल्लेबाजों को. दोनों ही बल्लेबाजों में क्षमता है, हुनर है, मादा है, शायद उसको अब अमली जामा पहनाने की जरूरत है, क्योंकि बड़े शॉट की दरकार है. स्कोरबोर्ड हुआ है 42 4 ओवर की समाप्ति के बाद. हालांकि स्कोरबोर्ड कम नहीं है, लेकिन इस मैदान के हिसाब से आपको थोड़े रन ज़्यादा चाहिए, क्योंकि सामने अच्छे बल्लेबाज मौजूद है और उनको रोकने के लिए अपने गेंदबाजों के पास आपको रन देने पड़ेंगे. 2 षटकाचा खेळ शिल्लक. 12 चेंडू जास्तीत जास्त धावा जमवायच्यात, कमीत कमी 25 ते 30 धावांच्या आसपास धावा जमवायला. 70 ते 75 धावा. कारण आपण बघितलं चेस करताना या ठिकाणी आरामात चेस होत आहेत. मग अशी 94 धावांचा सामना होता, तो शेवटचा एक 6, 7, 8 धावांपर्यंत सामना जातोय. म्हटलं तर जास्तीत जास्त धावा आपल्या संघासाठी जमवायला लागतील तर सिंधुदुर्ग पोलीस संघाला. सिंधुदुर्ग पोलीस संघाकडे गोलंदाजी सुद्धा सुंदर सुरेख गोलंदाजी आहे, त्याच क्षेत्ररक्षक आहे आणि आपल्या हे जवान आपले आहेत ते अगदी नौजवान क्षेत्ररक्षक चुस्त असे गोलंदाज आहेत. तर जास्तीत जास्त धावा ह्या 2 षटकात जमवायच्या आणि एक मोठं आव्हान ठेवावं ते आंबोली संघासमोर. सोनू यहाँ पर अपनी ओवर की शुरुआत करते हुए वाइड के साथ थोड़े से वार्म अप गेंद डाली थी, वो वाइड चले जाते हुए इस वाइड गेंद के साथ स्कोरबोर्ड में बढ़ोतरी होते हुए 43 रन 43 रन लॉस ऑफ 2 विकेट 5वें ओवर प्रगति पथ पर. और इस मैच के बाद एक घमासान मुकाबला, हाई वोल्टेज मुकाबला होने वाला है. राजाराम वॉरियर्स तलावड़े वर्सेज सातेरी करली. 2 बड़ी टीम की, आज की 2 बड़ी टीम है, उन 2 बड़ी टीमों के बीच एक घमासान मुकाबला होगा. इस बार आड़े बल्ले से खेलना चाहते थे, शफल होकर अंपायर के साथ वाइड की मांग करते हुए, लेकिन अंपायर नकार देते हुए शफल हुए थे बल्लेबाज. निर्धाव गेंद की समाप्ति होते हुए स्कोर बोर्ड रुकता हुआ 43 के ऊपर. बढ़िया गेंदबाजी. सोनू एक प्रतिभाशाली गेंदबाज है, काफी सारा नाम है उनका और भविष्य काफी उज्जवल है इस गेंदबाज का, सोनू का. इस बार स्लोअर वन डालने की कोशिश थी, लेकिन ऑफ स्टंप के बहुत ही बाहर थी और अंपायर मानेंगे ये गेंद वाइड है. और वाइड के साथ स्कोरबोर्ड में इजाफा होता है 44 रन लॉस ऑफ 2 विकेट. 5वें ओवर प्रगति पथ पर है. जारी मुकाबला सिंधुदुर्ग पुलिस वर्सेस एसएस स्पोर्ट आंबोली. टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी का चयन किया था सिंधुदुर्ग पुलिस टीम में और जवाब में 5वें ओवर के आते आते स्कोरबोर्ड होता हुआ 2 विकेट के नुकसान के ऊपर 44 रन. अभी तक बढ़िया गेंदबाजी देखने को मिली है आंबोली के माध्यम से. क्या आखिरी 2 ओवर में ऐसे ही अपने प्रदर्शन को कंसिस्टेंसी के साथ बरकरार रखेंगे और एक कम से कम टोटल पर रोकेंगे सिंधुदुर्ग पुलिस को, ये देखने योग्य होगा. इस मर्तबा बहुत ही बढ़िया गेंदबाजी, चतुर चालाक गेंदबाजी, बुद्धिमानी के साथ गेंदबाजी. शफल करके बल्लेबाज बाहर आए थे ऑफ साइड में और उसकी शफल होने के बावजूद भी गेंद को निर्धाव रखा. अतिशय उत्कृष्टाची गोलंदाजी. बघतोय फलंदाज शफल करतोय म्हटल्यावर त्याला फॉलो करतोय तो गोलंदाज आणि धाव काही देत नाही. अतिशय सुंदर गोलंदाजी आंबोली संघाकडनं. पुढचा चेंडू पंचांच्या उजवीकडनं. यावेळी सुरेख चेंडू खोलवर टप्प्या चेंडू बघतोय फलंदाज पळ शफल होतोय, त्याला स्टंपमध्ये चेंडू टाकतोय, हलके चेंडू तटवतो तो मिड विकेटच्या जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू होतो चेंडू अडवतोय तोपर्यंत एक धाव निघते. धावसंख्येत 1 ने बर धावसंख्या होते ती 45. 2 गडी बाद 45. अतिशय उत्कृष्ट चेंडू बघतोय फलंदाज शफल करून ऑफ स्टंपच्या बाहेर येतोय, परंतु चेंडू आपल्या स्टंपमध्ये ठेवतोय तो गोलंदाज आणि फक्त एकच धाव मिळते या चेंडूवर. अतिशय चतुसूत्र अशी गोलंदाजी. सोनू गावडे. षटकातील पुढचा चेंडू डाव्या हाताचे फलंदाज राकेश दीपेश कांसे यांच्यासाठी. पुन्हा एकदा सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जातोय, चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एक धाव आरामात निघाला. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या आहे ती 46 2 गड्यांच्या मोबदल्यात. 5वें ओवर का खेल जारी है और इस टूर्नामेंट के माध्यम से ढेर सारा प्यार यूट्यूब के माध्यम से दिखाई देता हुआ सभी कमेंटेटर्स को, मेरे को भी, तो सभी का धन्यवाद देता हूँ जो लोग कमेंट कर रहे हैं, अच्छी कमेंट्स कर रहे हैं
और जिनको पसंद ना आए उनके लिए हम कोशिश करेंगे हम पसंद आए ऐसा प्रदर्शन ऐसे बोले यहां से। और इस बार क्लीन बोर्ड, गेंद अंदर डंडा बाहर। सोनू यहां पर सफलता देते हुए अमोली की टीम को कमाल की गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी, सटीक लाइन लेन से गेंदबाजी और ये वेर्नियम विकेट का पतन होता हुआ बल्लेबाज निराश मन से पॅव्हलियन का रास्ता चलते हुए। फलंदाजाने काही करू देत, परंतु आपलं लक्ष थेट यष्टांवर. अशीच काहीशी गोलंदाजी, फलंदाज किती नाचू दे, ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन डाव्या बाजूला जाऊ दे, परंतु आपलं लक्ष स्टंपवर ठेवून एक गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करतोय तो सोनू गावडे आणि त्रिफळा बाद करतोय फलंदाजाला. ये जो गेंदबाज है कमाल का गेंदबाज है, आने वाले वक्त में शायद एक बड़े स्टेज पे हम उसको देखने को मिलेगा। ऐसी इस काबिलियत का गेंदबाज है, निश्चित तौर पे सिंधुदुर्ग जिले का नाम रोशन करने का मादा इस गेंदबाज के भीतर है और हम यहां से इस प्रतियोगिता के माध्यम से ढेर सारी शुभकामनाएं उसके करियर के लिए देते हैं कि आप आगे बढ़े, प्रगति करें और सिंधुदुर्ग का नाम, आंबोली का नाम रोशन करें. बरोबर आहे. हाच प्लॅटफॉर्म आहे आपल्या स्थानिक खेळाडूंसाठी. या ठिकाणी चांगलं प्रदर्शन करावं, चांगल्या मोठ्या संघांच्या नजरेत भरावं आणि त्या संघाकडून खेळण्यासाठी प्रयत्न व्हावा. समोरच्या संघाने आपणहून बोलावून न्यावं त्यांना खेळण्यासाठी. अशा प्रकारचं प्रदर्शन या ठिकाणी या मैदानावर करावं आणि आपलं पुढील करिअर त्याने उजळून आणि झळाळून टाकावं. तो नए बल्लेबाज स्टीफन थोड़ी सी अपनी फन दिखाने की जरूरत करेंगे, कोशिश करेंगे. तो कोशिश करनी पड़ेगी क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अभी तक बढ़िया कोशिश रही है गेंदबाजी की टीम की और इसीलिए डंडे में झंडा है इस अंबोली की खेमे में. इस बार करारा स्ट्रोक, विस्फोट कर दिया, कमाल का स्ट्रोक, दर्शन बांदेकर के छक्के को मैच करने वाला छक्का, स्टीफन के बल्ले से कमाल का छक्का. इस छक्के के साथ स्कोरबोर्ड पहुंचता हुआ छलांग लगाकर 52 के ऊपर 52, लॉस ऑफ 3 विकेट. आखिरी गेंद के ऊपर बड़ा लंबा छक्का. एक मजबूत कद काटे के बल्लेबाज है स्टीफन और अपनी ताकत दिखाते हुए, अपनी जुर्रत दिखाते हुए, अपनी दमखम दिखाते हुए और तकरीबन अगर क्रिकेट में छक्के के बाहर की गेंद को रन ज्यादा होते तो ये इस गेंद के ऊपर, इस शॉट के ऊपर 10 रन जरूर मिलते. इतना लंबा छक्का था ये. एक छोटीशी चूक केली ती गोलंदाजाने आणि फलंदाजाने आपलं या ठिकाणी क्लास दाखवला आणि एक षटकार हाणतो. एक 5 चेंडू अगदी व्यवस्थित गोलंदाजी केली होती. फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या सोनू यांनी आपल्या षटकात, परंतु शेवटच्या चेंडूवर मात्र एक जोरदार फटका मारतोय स्टीफन आणि एक षटकार वसूल करतोय आपल्या संघासाठी. आणि धावसंख्या होते ती 6 धावांनी एकदम वाढते आणि धावसंख्या होते ती 52 धावा. अर्धशतक पूर्ण संघाचं. अर्धशतक लगाते हुए और मजबूत स्थिति में दिखाई देते हुए पहले बल्लेबाजी करते हुए सिंधुदुर्ग पुलिस की टीम. नए बल्लेबाज अमरीश पुल किया है शॉर्ट गेंद को और पुल सक्सेसफुल होगा जरूर होगा. फील्डर ने तो पुरजोर कोशिश की थी लेकिन उस कोशिश को नाकामयाब किया गेंद ने और छक्के के पार चली गई. 6 रन देकर जाएगी दीपेश को ये शॉट. क्षेत्ररक्षकाला स्वतःवरच विश्वास नव्हता. जरासा आधी पुढे ओव्हररन झाला होता, पुढे आला, परत मागे जातोय, चेंडू हातात पडतोय आणि त्याच्या डोक्यावरून सीमा पार होतोय. षटकार ह्या 6 धावा बोनसच्या रूपात मिळतात त्या सिंधुदुर्ग पोलीस संघाला. कानून के हाथ बड़े लंबे होते हैं और ये बड़े लंबे हाथ बड़े लंबे छक्के लगाना भी जानते हैं. ये दिखाते हुए दोनों ही बल्लेबाज क्या कमाल की पारी खेलते हुए और छक्कों की बौछार होती हुई शायद इन बची हुई 5 गेंदों के ऊपर और बड़े शॉट देखने को मिलेंगे ऐसी उम्मीद है. चलो उम्मीद पे दुनिया कायम है, देखते हैं क्या होता है. बिल्कुल उम्मीद पे खरा उतरते हुए और एक करारा स्ट्रोक और एक झन्नातेदार वेर्नियम छक्का अर्जित करते हुए दीपेश कान से कमाल की अद्भुत बल्लेबाजी करते हुए और अपनी बल्लेबाजी से सभी दर्शकों को मंत्रमुग्ध करते हुए कमाल की बल्लेबाजी. दीपेश कांसे खरोखरच एक उत्कृष्ट फलंदाज. पहिल्याच सामन्यात पहिल्याच षटकात त्याने जी काय आताशबाजी केली होती चौकार षटकारांची, मला वाटतं 3 चौकार मारले होते पहिल्याच षटकात आणि तोच फॉर्म या ठिकाणी आपला टिकवताना आणि आपल्या संघासाठी लागोपाठ 2 षटकार या ठिकाणी हाणतायत. आणि निश्चितच आता तो क्षेत्ररक्षक विचार करत असेल आपण झेल सोडला की मॅच सोडली. इरादे मजबूत दिखाई देते हुए और इरादे कुछ ठीक नहीं दिखाई देते हुए गेंदबाज के लिए, क्योंकि हर बॉल के ऊपर बड़ी शॉट लगाने की कोशिश. इस बार थोड़े से चुके लीडिंग एज लगी लेकिन
किस्मत मेहरबान और दीपेश कांत से पहलवान साबित होते हुए 4 रन मिलते हुए इस गेंद के ऊपर, जिस गेंद के ऊपर शायद वो आउट भी हो सकते थे, लेकिन किस्मत मेहरबान है दीपेश कांत के ऊपर। आज के दिन शायद आज शक्कर खाकर घर से निकले होंगे और इसी वजह से बल्ले से आग उगलते हुए और बल्ले से रन बहते हुए पानी की तरह कलकल। थोडासा अनुभव कमी पडतो. ज्या ठिकाणी चेंडूला बॅटची एज लागल्यानंतर चेंडू फिरणार आहे, निश्चित होतं कुठच्या बाजूला फिरणार याच्यावर लक्ष ठेवायचं होतं, परंतु क्षेत्ररक्षक चकतोय आणि चौकार मिळतोय. इस बार बल्ले का अंदरूनी किनारा था, पिछली गेंद के ऊपर बाहरी ऊपरी किनारा था, ले तो इस बार अंदरूनी किनारा था. बढ़िया वापसी करते हुए गेंदबाज, 1 रन मिलेगा, स्कोरबोर्ड पहुंचता हुआ 69 के ऊपर. 69 रन, लॉस ऑफ 3 विकेट. छठा ओवर प्रगति पथ पर है, इस इनिंग का आखिरी ओवर प्रगति पथ पर. और क्या धमाकेदार पारी देखने को मिली है, क्या गजब की हिटिंग देखने को मिली है. गेंदबाज अमरीश थोड़े से टफ टाइम मैदान में दिखाई देता हुआ अमरीश के लिए. स्टीफन यांनी सुद्धा फक्त एक चेंडू खेळला आणि त्यावर सुद्धा त्यांनी एक जोरदार षटकार मारला होता. म्हणजे दोन्ही खेळाडू त्याच उमेश जी अब क्या करे, एक आफत है तो दूसरा कयामत है. मैदान के भीतर कोहराम मचा के रखा है, तूफान लाया है दोनों ही बल्लेबाजों ने अपने बल्लेबाजी के माध्यम से. इस बार ऑफ स्टंप के बाहर की नहीं, बचना चाहते थे लेकिन आज बचोगे नहीं. आज ये खिलाड़ी पुष्पा का वो डायलॉग है ना कि मैं झुकूंगा नहीं साला, वो डायलॉग लेकर आए हैं कि झुकने वाले नहीं है, अभी रुकने वाले नहीं है, क्योंकि आखिरी गेंदें बचे हैं, आखिरी मैच है और हम अपनी छाप छोड़ के जाना चाहते हैं, हम अपनी मुहर छोड़कर जाना चाहते हैं इस प्रतियोगिता के ऊपर. यही दिखाना चाहते हैं बल्लेबाज. और इस बार कर रहा स्ट्रोक, शायद 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 कमाल के एफर्ट, काबिल तारीफ एफर्ट, फील्डिंग में पुरजोर एफर्ट दिखाते हुए. और अंपायर रिव्यू लेते हुए, थर्ड अंपायर का मदद लेते हुए, थर्ड अंपायर जरूर देखेंगे और सही निर्णय तक पहुंचेंगे. हमारे कैमरामैन चुस्त मौजूद है वहां पर, देखते हैं स्क्रीन पे क्या होता है. हमारे थर्ड अंपायर सम्माननीय सुशील शेड़गे सर देखते हुए अपनी पहनी नजर से, वैलिड फील्डिंग है, गेंद को अंदर रोका है, बिल्कुल थम्स अप दिखाई देते हुए. निश्चित तौर पे तालियां बजती हुई इस फील्डर के लिए, क्योंकि तालियां होनी भी चाहिए. कमाल के एफर्ट. इस पारी में अभी तक 2 छक्के रोके गए हैं, इस शॉट पे भी छक्का लगा था, लेकिन फील्डर ने कूदी लगाकर, छलांग लगाकर, ये भी एक परिवर्तन है इस क्रिकेट के क्षेत्र में कि अब फील्डिंग का स्तर जो है वो काफी बढ़ चुका है, काफी कमाल का हो चुका है. और वही दिखाई देते हुए इस टूर्नामेंट के माध्यम से. इस बार स्लोअर वन डाली थी, स्लोअर वन से छकाया स्टीवन को, जो बड़ा शॉट खेलने के लिए तैयार थे, और गति परिवर्तन किया. इसी गति ने थोड़ी सी क्षति पहुंचाई, बैट और बॉल का कुछ भी मिलाप नहीं. रनआउट के लिए अपील करते हुए बस दौड़े जा रहे हैं. कितने रन मिलेंगे, 22 का इशारा करते हुए, और 22 के रूप में 2 रन अर्जित किए हैं. कुल मिलाकर स्कोरबोर्ड होता हुआ 74 रन, 74 रन, लॉस ऑफ 3 विकेट. तो 6 ओवर में 74 रन बना दे है, 74 रन, और जीतने के लिए 75 रन का बड़ा लक्ष्य रखा है. क्या इस 75 रनों का पीछा करेगी आमोली की टीम, ये तो आने वाला वक्त ही बताएगा. लेकिन उससे पहले चलते हैं उमेश जी की ओर. उमेश जी, क्या कमाल की पारी, जो पुलिस का दमखम शायद आखिरी मैच के लिए बचा के रखा था सभी ने, पता नहीं लंच में क्या खाया था, लेकिन कमाल के छक्के देखने को मिले पारी के आखिर में आते आते. देर आए दुरुस्त आए. दीपेश कांसे यांची एक उत्कृष्ट या ठिकाणी इनिंग्स म्हणावे लागेल. चौकार षटकारांची आताशबाजी त्यांनी या ठिकाणी केली आणि रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा आपण बघू. या रणरणत्या उन्हात 2 धावा 3 धावा घेणं काही खायची गोष्ट नाही आहे, परंतु हे आपले पोलीस एवढे फिट आणि फाईन आहेत की त्यांना ह्या 2 धावा 3 धावा त्यांनी सहज धावून काढल्या आणि आपल्या संघासाठी सन्मानजनक धावसंख्या उभी केली. या ठिकाणी निश्चितच 74 अशी, आणि विजयासाठी 75 धावांची आवश्यकता आहे त्या आंबोली संघासाठी. आणि आंबोली संघाचे खेळाडू सुद्धा निश्चितच ज्या प्रकारे त्यांनी क्षेत्ररक्षण केलंय, 2 षटकार या ठिकाणी त्यांनी वाचवलेत त्यांच्या खेळाडूने, अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्यांनी काही वेळा केलं. पोलीस बाई संघाने नाणेफेक जिंकून या ठिकाणी प्रथम फलंदाजी स्वीकारली होती आणि फलंदाजी करताना धावसंख्या होती ती 74 आणि विजयासाठी आवश्यक आहेत त्या 75 धावा. तर ह्या पुढचं समालोचन करण्यासाठी सिंधुदुर्गातील मालवणी कॉमेंट्रीचे बेताज बादशाह मी नेहमीच सांगतो, ज्याच्यामुळे मालवणीला ग्लॅमर आलं, भाषेला पुन्हा एकदा मरगळ आली होती. सन्माननीय सर आमचे मच्छिंद्र कांबळीनंतर मालवणी भाषा 7 समुद्र पार पोहोचवण्याचं कार्य जर कोणी केलं असेल,
आताच्या काळात तर ते श्रेय जातं सन्माननीय बादल चौधरी सर यांना. आणि आज माझा आवाज या मैदानावर आपल्याला ऐकायला मिळतोय त्याचं सुद्धा श्रेय सन्माननीय बादल चौधरी सरांना जातं. बादल चौधरी सर तुमचे आभार मानतोय आणि पुढचं समालोचन करण्याची विनंती करतोय. त्यांच्या जोडीला मराठीतील बुलंद आवाज, रायगड, पुण्यासारख्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये गाजलेला आवाज सन्माननीय अमोल जमदाडे सर, दोघांचेही आभार मानतोय. धन्यवाद आणि प्रेक्षकांची रजा घेतोय. ओम स्पोर्ट मापन संघाचे मालक फाईट रे फाईट प्रवीणजी ठाकूर, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर या. आणि कोकण नावच्या वतीने रोहन नाईक, आपल्याला विनंती आपण स्वागत करावं. फाईट रे फाईट ओम स्पोर्ट मापन संघाचे प्रवीण ठाकूर यांचं आपण स्वागत करावं. पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे. प्रवीण ठाकूर, आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर यावं. फाईट रे फाईट ओम स्पोर्ट मापन संघाचे मालक प्रवीण ठाकूर, आपलं मनपूर्वक स्वागत. फाईट रे फाईट स्वागत. अमोल, किसमें कितना है दम वो है जगमा टिकम. व्हॉट कॅन आय डू अंबाती रायडू, अशी जी प्रेक्षकांची वाक्यसुद्धा जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध होतात. डायरेक्ट चंद्रार हे सुद्धा एका अशाच कलाकाराचं वाक्य गाण्याच्या माध्यमातून आलं आणि सध्या रसिकांच्या कानातून रसिकांच्या हृदयापर्यंत पोचलं. असे काही प्रेक्षक असतात, असे काही संगमालक असतात ज्यांचे शब्द त्यांचा ट्रेडमार्क बनून जातं. ओम स्पोर्ट मापन संघाचे मालक प्रवीण ठाकूर यांचासुद्धा असंच परवलीचा शब्द फाईट रे, आणि फाईट रे फाईट हा शब्द घेऊन अनेक मैदानावर ज्यांची उपस्थिती असते. प्रवीण ठाकूर, हार्दिक स्वागत. फाईट रे, मैदानावर रंगते फाईट. मैदानावर रंगलेली रंगत. पहिली बॅटिंग करताना सिंधुदुर्ग पोलीस संघान अक्षरशः मुगडे अंदरेच काढलो. पहिली बॅटिंग करताना 74 रन, आणि ह्या 74 रनचाच ओपनिंगसाठी विल्सन डिसोजा 20 रन, त्याच्या पाठोपाठ राकेश चव्हाण 14 रन आणि दीपेश कांसे 22 रन. स्टीफन पिंटो तो जाता जाता एक नाकार मुटको 6 रनचाचो. आणि या सगळ्याच्या जोरार सिंधुदुर्ग पोलीस संघ बऱ्याच कालावधीनंतर एका मोठ्या स्पर्धेत खेळताना 6 ओव्हरीत 74 रनचांचो डोंगर. कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत असा माझे मित्र अमोल जमदाडे सर. धन्यवाद बादल. उपस्थित क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधून, आमच्या कॉमबॉक्समधून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमचे मालवणीचे बेताज बादशाह बादल चौधरी सर आणि मी समालोचक अमोल जमदाडे, आपलं सगळ्यांचं व्हेरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग 2023मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे उमेश परब सर या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये होते. या ठिकाणी पुढच्या कामासाठी ते निघत आहेत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि दुसरे आमचे एक युवा समालोचक समीर चव्हाण हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. बदल सर, मॅचला सुरुवात होते. विजयासाठी 36 चेंडू 75 धावांची आवश्यकता. बोलाच नेम प्लीज. गोलंदाज तयार. अभि तांबेचा पहिला चेंडू ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. विराट कोहलीची आठवण करून देईल हा फटका. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हेरेनियम चौकाराने स्वागत केलंय अभि तांबेचं. पहिल्या चेंडूवर ह्यो चौकाराचो फटको, नाकार मुटको, व्हेरेनियम चौकार. आणि आंबोली संघ 75 रन्स तुमका करूचे असत. 75 रन्स जर तुम्ही केलात तर तुमका विजयश्री मिळतली. आणि त्याच्याबरोबरच फाईट रे प्रवीण ठाकूर साहेबांकडून 500 रुपयांचा बक्षीस सुद्धा मिळतला. 500 रुपये हैसर जमा असत. पहिली बॅटिंग करताना सिंधुदुर्ग पोलीस संघान जबरदस्त कामगिरी केली. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची नाही तर अमोल संपूर्ण कोकण प्रांताची सगळ्यात मोठी प्रीमियर लीग स्पर्धा व्हेरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग. पहिला बक्षीस असा 2.5 लाख रुपयांचा, दुसरा बक्षीस 1.25 लाख रुपयांचा. आजच्या दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यातले मातब्बर संघ आणि त्यांच्या साथीन पुणे, मुंबई, पनवेल आणि कोल्हापूरचे सुद्धा खेळाडू बघितले. उद्याचा दिवस सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग टाइम, सकाळी 9:30 वाजता सामन्याची सुरुवात. या दरम्यान एक मोठो फटको लॉंग ऑफच्या कपडावरसून बघता बघता चेंडूचा प्रवास आखाड्याच्या दिशेन, गडग्याच्या दिशेन, माटवाच्या दिशेन. व्हेरेनियम चौकार. सोनू गावडेच्या बॅटमधून 2 मोठे धमाके पाहिलेत बादल सर. आणि या मॅचमध्ये त्याने दाखवून दिलंय की हम भी किसी से कम नाही. आमच्यामध्ये देखील दमखम आहे.
तसेच प्रत्येक षटकारासाठी ओम स्पोर्ट मापनचे आमचे प्रवीणजी ठाकूर साहेब यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. दोन मोठे फटके पहिल्याच ओव्हरीत बघूक मिळाले. पाठलाग चालू असा 75चा हे पाठलाग करताना सुंदर सुरुवात. उद्या सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग टाइम, सकाळी 9:15 वाजल्यापासून सामन्याची सुरुवात आणि उद्या सुद्धा एकापेक्षा एक मातबर संघ, 2 राज्यातले संघ उद्या दिसतले. कीर्ती स्पोर्ट मोरे, यशोदा वॉरियर्स कलंबिस, ओम स्पोर्ट मापण आणि ब्ल्यू थंडर्स गोवा, चारही संघांचा स्वागत असा कोकण प्रीमियर लीग मध्ये. भेटूया उद्या सकाळी 9 वाजता. कीर्ती स्पोर्ट मोरे संघ, आमचे मित्र कृष्णा धुरी साहेबांचो ह्यो संघ, त्याबरोबर असतलो यशोदा वॉरियर्स कलंबिस्त आमचो मित्र प्रशांत मेस्त्रींचो ह्यो संघ, ओम स्पोर्ट मापण संघ आमचे मार्गदर्शक मित्र प्रवीण ठाकूरांचो ह्यो संघ आणि त्यानंतर ब्ल्यू थंडर्स गोवा ह्यो सुद्धा आमच्या जवळच्या लाडक्या मित्रांचो संघ. उद्या 2 राज्यातले संघ आणि त्याच्यात असतले वेगवेगळ्या जिल्ह्यातले खेळाडू सुद्धा. मैदानावर उडालेलो कारंजो ज्या सोनू गावडेन 2 चौकारांची आतषबाजी केली त्याला साथ देताना गिरीश गावडे तंबूच्या दिशेने परतलो वैयक्तिक 0 रनसार. चांगली सुरुवात पाहायला मिळाली होती. सोनू गावडेच्या बॅटमधून आपण 2 मोठे फटके पाहिले चौकाराचे, मात्र त्यानंतर गिरीश गावडेने निराश केलंय. आपला भोपळाही न फोडता गिरीश गावडे तंबूच्या आश्रयाला परतलाय. पहिला धक्का मिळालाय SS स्पोर्ट आंबोली क्रिकेट संघाला सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये. न्यू बॅटर लवलेश मैदानात पावला टाकताना गिरीशने निराश केला. गिरीशला फक्त स्ट्राईक रोटेट करूची होती कारण एका बाजून प्रथमेश आग खाऊन इंगडे ओकणारी कामगिरी करी होतो. 3 बॉलमध्ये 9 रन प्रथमेशने मारलेले. सुरुवात खूप सुंदर केली पण ही धावसंख्या अजून थोडी वाढवण्याच्या नादात गिरीश तंबूच्या दिशेन. लवलेश आणि सोनू गावडे मैदानावर जमलेली जोडी. पाठलाग चालू असा 75 रन्सांचो आणि 75चो पाठलाग करताना थोडीशी अडखळती सुरुवात. दरम्यान आडव्या बॅटचो फटको पहिल्या टप्प्यानंतर चेंडू आखाड्याच्या दिशेन. आल्या एक मोठा प्रहार केलाय या मॅचमध्ये. स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाने एक गडी जरूर बाद झाला, मात्र त्यानंतर आपल्यावरती कोणतंही दडपण येऊ दिले नाही आहे. लवलेशच्या बॅटमधून आलाय चौकाराने खातं ओपन केलंय आणि 4 धावांनी धावसंख्या परावर्तित झाली आहे 13 धावांवरती. धावसंख्या आहे 13. भारत देश मेरा हम सबका. या वाक्याबरोबर आवर्जून आठवण येतं आमच्या लाडक्या श्याम सरांची. सकाळच्या सत्रात त्यांचा आवाज ऐकलो. उद्या परत श्याम सर तुमका ऐकाक मिळतले. श्याम के वक्त पर श्याम वॉकर हे वाक्य श्याम सरांपेक्षा आणखी जास्त कोण म्हणा शकणार नाही. कोकण 9 पॉवर प्लेचा षटक, क्षेत्ररक्षक सगळे पहिल्या आकांड्यावर आणि ह्याचा फायदा उठवताना 75चो पाठलाग करताना आंबोली संघाची सुरुवात. धावसंख्या ह्या 2 रन्सांनीशी 15 रन्सावर. पहिल्या ओव्हरीचो खेळ समाप्त झालो ऐसर आणि मैदानावर अमोल सर 15 ना मैदानावर जेव्हा लवलेशचं नाव ऐकला तेव्हा कालच्या दिवसाची आठवण येली. कोणीतरी एक सुंदर कविता केली. कविता माझी नायसा आवडली तर जरूर ऐका. जमेल तसे प्रत्येकाने कुणावर तरी प्रेम करावे, जमेल तसे प्रत्येकाने कुणावर तरी प्रेम करावे, कधी संमतीने कधी एकतर्फी पण दोन्हीकडेही सेम करावे. प्रेम सखीवर करावे, बहिणीच्या राखीवर करावे, आईच्या मायेवर करावे, बापाच्या छायेवर करावे. प्रेम मुलावर करावे, प्रेम मुलीवर करावे, जमल्यास दिलदार शत्रूवरही करावे. प्रेम मातीवर करावे, निधड्या छातीवर करावे. प्रेम शिवबाच्या बाण्यावर, लताच्या गाण्यावर, सचिनच्या खेळावर आणि वारकऱ्यांच्या टाळावरही करावे. प्रेम पुलंच्या पुस्तकावर करावे, प्रेम गणपतीच्या मस्तकावरही करावे. प्रेम महाराष्ट्राबरोबरच देशावर आणि अगदी न चुकता स्वतःवर. जमेल तसे प्रेम करावे, पण जमेल तसे प्रत्येकाने कुणावर तरी नक्की प्रेम करावे. जमेल तसे प्रत्येकाने कुणावर तरी नक्की प्रेम करावे. ज्याची कविता आहे त्याला लाख लाख सलाम आहेत. कविता माझी नाही, पण या टाळ्या वाजल्यात त्या अज्ञात लेखकासाठी. या कवितेचं सगळं श्रेय त्या अज्ञात कवीसाठी. मैदानावर कोण कोणावर प्रेम करतलो, कोणासाठी प्रेमाचे क्षण येतले आणि कोणासाठी विरोधाभास तयार होतलो. 30 चेंडू 60 रन्सांची गरज, प्रत्येक चेंडू मागे 2 रन्साची गरज. एक मोठो फटको मिड विकेटच्या कपडावरसून बघता बघता चेंडू आकांड्या पार, डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार, वरेनियम षटकार. एक जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. बादल सर
सगळ्यांना आपण प्रेम करायला सांगितलेलं आहे, सगळ्यांवरती प्रेम करायला सांगितलेलं आहे. मात्र जे प्रेम करायच्या पलीकडे आता गेलेले आहेत ते म्हणतात आम्ही कोणावर प्रेम करावे. अमोल, असा तुका वाटतं कोण प्रेम करूच्या वयाच्या पलीकडे जाणार नाही. आयुष्यभर माणसाने एकमेकावर प्रेम करत जगूचं असतं आणि मैदानावर सुद्धा क्रिकेटवर प्रेम करणारे, या मातीवर प्रेम करणारे, या ग्राउंडवर प्रेम करणारे बरेच लोक मैदानावर उपस्थित असतात. आणि अमोल सर, प्रेमापेक्षा सुद्धा अमोल सर भागीदारीवर तुम्ही जा काय बोलतात ना त्या खूप ऐकण्यासारखे असता. एकदा प्रेक्षकांका ऐकावून दाखवा भागीदारीची महत्त्व आणि भागीदारी कोणाबरोबर कशी असता. मैदानावर रंगलेली भागीदारी लवलेश आणि सोनू गावडे, जोरदार अपील, पंचांचा बॉट आकाशाच्या दिशेन आणि भागीदारी समाप्त. बदल सर, क्रिकेटच्या मैदानावरती आपण फलंदाजांमध्ये भागीदारी पाहतो. आपण जर जीवन जगत असतो तर व्यवसायामध्ये भावाभावांची असेल भागीदारी, मित्रांची असेल, या सगळ्यांची आपण भागीदाऱ्या सातत्याने पाहतो. मात्र क्रिकेटच्या मैदानावरती जी भागीदारी होते त्या भागीदारीपेक्षाही जर सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची भागीदारी कोणती असेल तर ती आपल्या पत्नीसोबतची सगळ्यात मोठी भागीदारी असते. आणि या भागीदारीचं रेकॉर्ड कोणत्याही मैदानावरती ब्रेक केलं जात नाही, कारण क्रिकेटच्या मैदानावरच्या भागीदारीचं रेकॉर्ड कोणत्या ना कोणत्या मैदानावरती ब्रेक होतं. मात्र आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पत्नीसोबतच्या भागीदारीचं रेकॉर्ड कुठेच आणि कधीच ब्रेक होत नाही. वेल सेड अमोल सर. मैदानावर धावसंख्या बघा 21 रन्सावर. 15 रन्सानंतर एक मोठो षटकार आणि षटकार मारणारो प्रथमेश तंबूच्या दिशेन. घटकेत ऐरार आणि घटकेत बैलार ह्या मालवणी म्हणीची आठवण इली खरी तरीसुद्धा प्रत्येक षटकारासाठी सोनू गावडे 100 रुपयांचा बक्षीस प्रवीण ठाकूरने प्रायोजित केला आणि बक्षिसाचं तू मानकरी ठरलं. मैदानावर शेखर प्रभू मॅन फ्रॉम काळसे कमाल करताना, मॅन विथ गोल्डन आर्म असा जेका म्हटलं जाता. आणि जर शेखर प्रभूची गोलंदाजी बहरली तर ह्यो संघ आणि ह्यो सामनो आंबोलीसाठी खूपच कठीण जातलो. सुशील सर, भागीदारीचा महत्त्व अमोलने सांगल्यान कित्या सांगल्यान माहिती आहे. गेलो महिनोभर तो घराच्या बाहेर असा, त्यामुळे घराकडे जातलो इतकीच क्लिप काढतलो आणि बायकोक दाखवतलो, बघ बायकोक सांगतलो, बघ तुझी आणि माझी भागीदारी किती मी लोकांच्या समोर सांगतोय. कधीतरी जाऊया सुशील सर घराकडे याच्या आणि कळ लावून येऊया, मग कळताला आपण कशी भागीदारी करूची ती. मैदानावर मात्र खरोखरच अमोल सर चांगली भागीदारी रंगलेली म्हणजे लवलेश आणि सोनू गावडे. सोनू, तुझा माझ्यावर भरोसा आहे का? सोनूवर भरोसा सगळ्यांनी दाखवलो. ऐन वेळाक सोनून तंबूचो रस्तो गाठलो. पहिल्या षटकात बादल सर अभि तांबेने 15 धावा खर्च केलेत. त्यानंतर शेखर प्रभूच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आला आहे. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती शेखर प्रभूने विकेट्स मिळवली आहे. धावसंख्या आहे 21, जो गणेशाचा क्रमांक आहे, कारण 21 आकडा हा शुभ मानला जातो. 21 मोदकांचा नैवेद्य आपण गणपतीला अर्पण करतो, 21 दुर्वांची जुडी आपण गणपतीला अर्पण करतो आणि त्यामुळे 21 हा गणेशाचा क्रमांक मानला जातो. 2 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा. पाठलाग चालू असा 75 रन्सांचो आणि हो पाठलाग करताना 2 विकेट गमावल्यामुळे संघ थोडंसं अडचणी दिलो तो आंबोलीचो. क्षेत्राक्षण बघा अमोल सर, मिडॉनच्या दिशेने क्षेत्राक्षण झाला. पहिल्या टप्प्यात चेंडू अडवलो, बॉलरच्या दिशेने थ्रो केलो. 2 रन्स जरी रोखल्या नाही तरी सुद्धा खेळाडूचा कौतुक असा. ज्या खेळाडू बघितल्यानंतर सनम साळगावकर सरांची आठवण येता, दीपेश ज्यांचा नावाचा दीपेश कांचे, सिंधुदुर्ग पोलीसचे हे जाबाद सैनिक. सुंदर चेंडू बॅकफुटवरती पंच केला, यावेळेला जमिनीची मदत घेतली, लॉंग ऑफला आलाय आणि यावेळेला बादल सरांच्या मनीची आठवण झाली. बादल सर, 2 ढेगाचून चेंडू आखांड्या पार, खावची होती चुनाची कापा आणि फिल्डराक पडली मोठी भोका. बादल सर, मात्र प्रत्येकाकडून चुका होत असतात. ऐसा कोण है जिसमें कमी नहीं, ऐसा कोण है जिसमें कमी नहीं, अरे आसमा के पास भी तो जमी नहीं. अगदी बरोबर श्याम सर, पण चुकीला माफी नाही ह्या वाक्य सुद्धा तुमका माहिती असतील. आणि मर्यादित षटकाच्या सामन्यात अशा क्षणी चुकीला माफी नाही. खोदून काढण्याचा प्रयत्न केला, यावेळेला हलक्यात आणि चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये दीपेश कांसे, दूरवरून प्रवास करून चेंडूपर्यंत पोहोचलाय. TCR सर्कलपर्यंत आलाय लॉंग ऑन बाउंड्रीवरून आणि त्या दरम्यान आली आहे मैदानाच्या आतमध्ये केवळ 1 धाव. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अमोल सर, आज सिंधुदुर्ग पोलीस संघाने आमका खरोखर अभिमानाचे क्षण दिले. कारण गोवा पोलीसचा जेव्हा संघ आम्ही खेळताना बघतो ना, कधी कधी आमच्या मनात येतात की अरे आमच्या सिंधुदुर्ग पोलीसचा संघ कधी खेळतलो, कधी मोठ्या स्पर्धेत दिसतलो. आज आता स्वप्न पूर्ण झाला. ही सुरुवात असा सिंधुदुर्ग पोलीसच्या संघाची. येणाऱ्या मोठ्या स्पर्धेत आमचा हो लाडको संघ आमका नक्की खेळताना दिसतलो. आणि आज काय सुरुवात केली. जाता जाता मगाच्या सामन्यात परुळे संघाचो हार्टबीट त्यांनी इतके वाढवले की बघता बघता कपडात नेऊन ठेवलेले.
बदल सर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय, थोडीशी खराब फेकी आली, बॅकअप केलं जातंय आणि 2 धावांनी धावसंख्या धावपलकावरती सरकली आहे 30 धावा. बदल सर जसं आपण गोवा पोलिसांचा संघ पाहिला, सिंधुदुर्ग पोलिसांचा संघ पाहिला, असं आपल्याला नक्कीच वाटतंय की एक समालोचकांचाही संघ असावा, एक पंचांचा संघ असावा, एक समालोचकांचा संघ असावा. कारण खरं तर ज्या वयामध्ये आपण क्रिकेट खेळलं पाहिजे त्या वयामध्ये आपण कॉमेंट्रीला बसलो आहे. अमोल, कधी कधी वाटतं क्रिकेट खेळांसारख्या, पण गेल्या टुर्नामेंटमध्ये कोकण स्पर्धेतलो माझो परफॉर्मन्स जेव्हा मी बघितलंय तेव्हा समजलं की लोकांची मापा हे बसान काढणं खूप सोपे असा. त्या दिवसानंतर खायच्या स्पर्धेत क्रिकेट खेळण्याची मी काही हिंमत केली नाही. तरीसुद्धा या स्पर्धेत उद्या संध्याकाळी जर वेळ असलो तर पंच विरुद्ध समालोचक पॅनल असो एक आपण सामनो खेळूया 6 साईड. आमचे पंच तर तयार असत, दुसऱ्या बाजून आमचे कॉमेंटेटर्स टीमसुद्धा तयार असा. फक्त अमोल सर तुमका सवड काढूची लागतली. बदल सर उद्याच्या दिवशी मी खारेपटणमध्ये असं आहे, त्याच्यामुळे उद्याच्या दिवसाची मॅच जरा आपण पोस्टपोन करूया. आणि नक्कीच आमका खेळूची खूप इच्छा, पण आमका संघात घेते की नाही ही मोठी शंका. नाही अमोल सर, आता आपण अशा वयावर असो आणि अशा वजनावर असो, छातीपेक्षा आपल्या पोटाचा माप जास्त झालेला असा. त्यामुळे आता आपण कोण टीमीत घेऊचे नाही, आता पैसे घालून आपणच टीम तयार करायची, तर खेळण्याची संधी मिळतली. मैदानावर धावसंख्या स्थिरावली 30 रन्सावर. 2 ओव्हरींचा खेळ समाप्त आणि 45 रन्सांची अजून गरज असा उरलेल्या 4 ओव्हरीत. 24 चेंडू आणि विजयासाठी 45 धावांची गरज आहे. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेलेत त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बदल सर समालोचन क्षेत्रामधून आपल्याला वेगवेगळी माणसं मिळाली आहेत. कोकण नाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून विकासजी गावकर सर असतील आणि हे सगळे आमचे मित्रमंडळी असतील, या सगळ्यांची ओळख झाली आहे. म्हणजे असं म्हणतात की फक्त लॉटरी पैशांचीच लागत नाही, तर आपल्या आयुष्यामध्ये चांगली माणसं मिळणं ही देखील एक लॉटरी आहे आणि ही चांगली माणसं आपल्याला भेटली आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांचं या ठिकाणी कौतुक करतोय. अगदी बरोबर असं अमोल सर. स्पर्धेसाठी खूप जणांची शुभेच्छा. त्यामध्ये आमचं लाडको समालोचक आबा कोचऱ्यावरसून डायमंड चषक स्पर्धा जी बेटावर भरवली जाता, म्हणजे दिवसाच्या 24 तासापैकी 18 तास ज्या बेटावर पाणी असता, 6 तास फक्त त्या बेट उघडा होता आणि त्याच्यावर क्रिकेटची स्पर्धा भरवली जाता. आबा कोचरेकरकडून शुभेच्छा येईल. त्याचबरोबर भाई नरे रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष असत. नुकतीच मिडबावची डे नाईट स्पर्धा संपन्न झाली. भाई नरे, शैलेश लोके आणि मिडबावकर पिंकू मिडबावकर यांच्याकडून सुद्धा स्पर्धेसाठी शुभेच्छा येईल. धन्यवाद रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव. संदीप शिरसाट, नितीन भिसे, नितीन हरमलकर यांच्या शुभेच्छा तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आता फटको खूपच सुंदर फाईन लेगच्या दिशेन पहिलोच टप्पो आखांड्याच्या पैराडी इला मनात आणि गेला दुकानात. व्हेरेनियम षटकार. जबरदस्त फलंदाजी. 24 चेंडू आणि 45 धावांची गरज असतानाच एक दर्जेदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लवलेशच्या बॅटमधून एक नेत्रदीपक फटका आलाय 6 धावांचा. लवलेश म्हटल्यानंतर अमोल तुका कालचो दिवस सुद्धा परत आठवतलो. 14 फेब्रुवारी बऱ्याच जणांका 14 फेब्रुवारी आठवलो. व्हॅलेंटाईन डे संपूर्ण जगात साजरो केलो गेलो. कालच्या दिवसात गुलाबाक लय महत्व होता. पण लक्षात ठेवचा असा, गुलाब देणारो माणूस फक्त 14 फेब्रुवारीक आठवता, पण मीठ मिरची कोथिंबीर आणणारो माणूस मात्र 364 दिवस महत्वाचो असता. मैदानावर 1 रन फक्त एका रनसानीची धावसंख्या स्थिरावली 38 रन्सावर. 38 धावा. आता मात्र विजयासाठी 21 चेंडूमध्ये 37 धावांची गरज आहे. फटका फसलाय, चुकीचा फटका खेळला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे, स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि कॉटन बोल्ड होऊन फलंदाज नील तंबूच्या आश्रयाला परतलाय. धक्का क्रमांक 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या स्थिरावली 38 रन्सावर. सिंधुदुर्ग जिल्ह्याची नाही तर पूर्ण कोकण प्रांताची ही मोठी स्पर्धा. ॲक्शन रिप्लेमध्ये बघा, राऊंड विकेट गोलंदाजी, थोडंसं आखोट टप्प्याचा चेंडू होतो, पुल करण्याचो इरादो, बॅटचो स्टिकर एरिया असता त्या ठिकाणी जाऊन चेंडू आदळलो आणि विकेट किपरच्या वळ्यात येऊन पडलो. 3रा कलाम लागला. 3रो खेळाडू डगआउटच्या दिशेने 38 रन्सावर. तुषार वाटेगावकर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर स्वागत असा. तुषार तुझा सुद्धा 75 रन्सांचा पाठलाग चालू असा आणि हो पाठलाग करताना धावसंख्या 3 बाद 38 रन्सावर. कोकण प्रांताची ही मानाची स्पर्धा. अमोल सर, या स्पर्धेसाठी तुम्ही वेळात वेळ काढून इलात, तुमचे मनपूर्वक आभार असत. स्पर्धेतला पहिला बक्षीस 2.5 लाख रुपयांचा, दुसरा बक्षीस 1.25 लाख रुपयांचा, हे भव्य दिव्य चषक, उर्वरित 12 संघांसाठी आकर्षक सन्मान चिन्ह सुद्धा. आणि या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक व्हेरेनियम क्लाउड लिमिटेडचो एक रोजगार मेळावा होतलो 21 फेब्रुवारी कुडाळ MIDC मध्ये. या रोजगार मेळाव्यात 1000 पेक्षा जास्त बेरोजगारांका रोजगार देण्याचा प्रयत्न व्हेरेनियम क्लाउड लिमिटेडच्या माध्यमातून होतलो.
या मेळाव्यात सुद्धा आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. बदल सर, या स्पर्धेचं वैशिष्ट्य असा की आम्ही बघतो की वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धेचं बक्षीस लावलं जातं. संघ नाही इले किंवा मॅच चांगले नाही झाले तर बक्षीस कमी केलं जातं. मात्र कोकण नावची पहिली स्पर्धा आपण गेल्या वर्षी पाहिली की लावलेल्या बक्षिसापेक्षा शेवटच्या दिवशी त्या बक्षिसाची रक्कम दुप्पट केली गेली. त्याबद्दल एकदा माहिती सांगा सर. गेल्या वर्षी खरोखरच मालवणी भाषेत सांगायचा ना अमोल तर चोळपण्णा म्हणजे काय असता तर मी गेल्या वर्षी अनुभवलंय. म्हणजे फायनलचा सामना चालू होईपर्यंत तर बक्षीस 1 लाख रुपयांचा होता सेमीफायनलपर्यंत, पण फायनल चालू व्हायच्या आधी 1 लाख रुपयांचा बक्षीस 2 लाख रुपयांचा झालेला. मालवणी भाषेत एका चोळपण्णा म्हटला जाता, रणटुळाची कंटुळा. आता ही रणटुळाची कंटुळा म्हणजे काय, चोळपण्णा म्हणजे काय. हापूस आंब्याचं सीझन जेव्हा चालू होतं ना तेव्हा कोकणी मुलकात रणटुळाची कंटुळा म्हणजे काय असतं ह्याचा अर्थ लहान पोराटोरांक काय कळता. मैदानावर धावसंख्या 40 रन्सावर 1-2 रन्सान मोठासा काय भागान येऊचा नाही. हय सर, आता तुमका रणटुळाची कंटुळा काढूची लागतली. कव्हरच्या दिशेन मारलेलो बॅकफूट पंचो फटको बघता बघता चेंडू आकांड्या पार व्हेरेनियम चौकार. मॅचमध्ये सर रंगत येता. नक्कीच एक सुंदर फटका आपण पाहिला. कव्हरच्या डोक्यावरून एक दुर्मिळ फटके असतात. स्टेट ड्राईव्हचा फटका, कव्हरचा फटका हे पाहण्याचं भाग्य आम्हाला मिळालं आहे. आणि 4 धावांनी धावसंख्या धावफलकावरती परावर्तित झाली आहे. चौक्याचो डबल गेम 44 रन्सावर 3 ओव्हरींचो खेळ समाप्त झालो. 18 चेंडूंचो खेळ बाकी आहे आणि उरलेल्या 18 बॉलमध्ये 31 रन्सांची गरज. 18 चेंडू आणि 31 रन, प्रत्येक ओव्हरीमागे 10.30ची सरासरी राखणं गरजेचं असा. तो सामना सुद्धा रंगतदार स्थितीत होता की काय. मैदानावर बॅटर चॉईस पॉवर प्ले आणि ह्या स्पर्धेत अतिशय सुंदर पिच, खास करून आमचे ग्राउंड्स म्हणजे असत ना आमच्या मालवण बोर्डिंग मैदानाचे, त्यांचा कौतुक करूचा लागत. मैदान बघा, मैदानावर एक तुमका कचऱ्याचो कपटो दिसाचो नाही. आणि हो इतक्या मैदान सुरक्षित ठेवणं, इतक्या स्वच्छ ठेवणं किती सोपी गोष्ट असा ना. घरातला कधीतरी खळा एकदा झाडून बघा. त्या 10x10चा खळा झाडताना तुमका काय वाटतं, कसा तुमचा घामाट येता त्याचा विचार करा आणि मग विचार करा ह्या ग्राउंड साफ करण्यासाठी आमच्या ग्राउंड्समननी किती मेहनत घेतली असतात. एकदा टाळ्या वाजव हरकत नाही आमच्या मालवण बोर्डिंग मैदानाच्या ग्राउंड्समनसाठी. खूपच सुंदर मेहनत. आणि या मैदानाच्या वाटचालीत सगळ्यात मोठी वाटचाल असा आमच्या वालावलचे राव बहादूर अनंत शिवाजी देसाई. ह्या मैदान टोपीवाले मैदान म्हणून ओळखलं जातं, ज्यांनी शाळांची शृंखला संपूर्ण राज्यभरात चालू केली. टोपी विकून त्यांनी पैसे जमवले आणि त्याच्या माध्यमातून ह्या मैदान त्यांनी तयार केला. त्यानंतर या मैदानाची स्वतःच्या पोटच्या पोराप्रमाणे ज्यांनी देखभाल केली ता नाव म्हणजे जयंत गवंडे सर. जयंत गवंडे सरांचं नाव ह्या मैदानाच्या वाटचालीत कधीच इसरान चलायचं नाही. त्यानंतर आठवण करूची झाली तर कर्ज काढून या मैदानावर ज्यांनी हिरवळीसाठी पैसो खर्च केलो ते दत्ता सामंत साहेब. आणि या स्पर्धेवर मोठमोठ्या स्पर्धा भरवून हे स्पर्धा ह्या मैदानाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात ज्यांनी नेला ता नाव सुद्धा बाबा परब यांचा आणि त्याचबरोबर नाव विकास गावकर यांचा. ह्या मैदानावर मोठमोठ्या खेळाडूंनी, मोठमोठ्या आयोजकांनी स्पर्धा घेतली. बंड्या पराडकर मित्रमंडळाची स्पर्धा असा, मच्छीमार बांधवांची स्पर्धा असा, देवबाग चषक स्पर्धा असा, बाबा परब मित्रमंडळाची स्पर्धा असा, कोकण नाऊ प्रीमियर लीग स्पर्धा असा, पुढच्या महिन्यात होणारी शिवसेनेची स्पर्धा असा, बाबू धुरी मित्रमंडळाची स्पर्धा असा, काळबादेवी मंडप डेकोरेटर्सची स्पर्धा असा. या सगळ्या आयोजकांचे लाख लाख आभार असत. तुम्ही असे स्पर्धा भरवलात, कष्टाचे पैसे खर्च केलात म्हणून आमच्या मालवणचा वैभव आम्ही जगाक ताठ मानेन दाखवू शकलो. ज्या ज्या ठिकाणी आम्ही कॉमेंट्री जातो ते सर सांगतो येवा कधीतरी आमच्या मालवणात, आमच्या मालवण बोर्डिंग मैदानाची मजा बघा, हिरवळ बघा आणि हिरवळ तुमच्या मनात साठवा. आज कोणाच्या मनात हिरवळ साठली आणि कोणाच्या मनात वाळवंट. 17 बॉल 31 रन्सांची गरज. यावेळेला खराब फटका खेळणार, चुकीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. ऑफटिकच्या बराचसा बाहेर गेला. शफल क्रॉस होऊन फटका खेळण्याचा पवित्रा लवेशने आतापर्यंत 7 चेंडूंचा सामना केला आहे. 15 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज सर्वेशला आपण पाहतोय 2 चेंडूमध्ये त्याने 6 धावा बनवले आहेत. समीकरण आहे येणाऱ्या 16 चेंडूंमध्ये विजयासाठी अजून 31 धावांची गरज. 1-2 मोठे फटके बादल सर धावसंख्या ठीकठाक करून जातील, सगळं काही अलबेल करून जातील फलंदाजी करणाऱ्या आंबोली क्रिकेट संघासाठी. मात्र दुसऱ्या बाजूला विकेटच्या शोधामध्ये आपल्याला दिसतोय सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघ. अभि तांबे अभि नाही तो कभी नाही. बॅट चिकट घेऊन चेंडू विकेट किपरच्या वळ्यात आणि पहिले 2 बॉल मेडन खेळणारो लवलेश. तिसऱ्या चेंडूवर डगआउटची शिकार. 15 चेंडू 31 रन्सांची गरज. नक्कीच बादल सर, मी सातत्याने सांगत असतो की ज्या वेळेला कुकरवरती प्रेशर येतं त्यावेळेला सिट्टी वाजते आणि फलंदाजावरती प्रेशर येतं त्यावेळेला विकेट जाते. ते चित्र मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूवरती प्रेशर क्रिएट केलं आणि तिसऱ्या चेंडूवरती विकेट्स मिळवली आहे.
पण अमोल सर जेव्हा बॅटरवर प्रेशर येतं तेव्हा एक संधी त्याच्याकडे असता, सिंगल घ्यायची आणि स्ट्राईक रोटेट करायची, आपल्या सहकार्याकडे स्ट्राईक द्यायची. पण लवलेश धावगती वाढवण्याच्या नादात 3 चेंडू मेडन गेले. 15 चेंडू आणि 31 रन्सांचो खेळ बाकी राहिलो. आता ह्यो खेळ अमोल सर सिंगल डबलचो रवलो नाही. आता इरडा खापिनी काय भागाचा नाही, सुरमई आणि पापलेटची आता गरज असा. आता एका दुसऱ्या आंब्यान काय भागाचा नाही, डझनान यवार सराचो नाही. आता पेटीएच्या पेटीए आणि कॅन्टरच्या कॅन्टर माल हाडूचो लागतलो आणि तो घालूचो लागतलो. कोणाच्या नशिबात येतली ही हिरवळ आणि समीर चव्हाण माका सांगता कोणाच्या नशिबात येतला कराड. समीर जेव्हा मालवणसून म्हापणाक जाताना तेव्हा हयसर आधी आंबेगाडीचो सडो लागता आणि त्या सड्यावरचा कराड समीराक पहिला डोळ्यासमोर दिसला. मैदानावर 15 चेंडू आणि 31 धावांची विजयासाठी गरज आहे. एस एस स्पोर्ट आंबोली क्रिकेट संघाला सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये चालू असणारी लढत आपण पाहतोय. व्हेरेनियम कोकणनाव प्रीमियर लीग 2023चं हे 3रं पर्व आणि या पर्वामधील एक रंगतदार लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहे. 15 चेंडू आणि 31 धावा. अभि तांबे गोलंदाजी मार्कवरती आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप नाटेकर. यावेळेला स्लॉटमध्ये आहे, ताकद दिली आहे, थोडीशी ताकद कमी पडली आहे आणि मिडे विकेट क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये सेफ हँड्समध्ये धक्का क्रमांक 5. संदीपने पण संघाक निराश केला. खूप मोठे अपेक्षा होते संदीप कडसून. चेंडू बरो स्लॉटमध्ये गावलेलो. शेवटच्या क्षणी अभि तांबे गती परिवर्तन आणि ऑन अ पॉसिबल हॅट्रिक. अभि तांबे हॅट्रिकची संधी असा आणि अमोल सर, विकास गावकर, वैशाली गावकर, ओमकार गावकर, कोकणनावचे हे संचालक यांचे आम्ही लाख लाख आभार मानतो. तुमच्यामुळे ही युवा पिढी परत एकदा ग्राउंडवर इली. आजच्या दिवसात जर ही स्पर्धा नसली असती तर बहुतांश पिढी आज मोबाईलवर बिझी असणार होती. या पिढीक परत मैदानावर आणणं गरजेचं असा आणि अशीच एक स्पर्धा 28 मार्चला होता. 28 फेब्रुवारीक म्हाका वाटतं याच महिन्यात नेरूरमध्ये कसली स्पर्धा अमोल माहिती आहे? लगोरीची स्पर्धा असा आणि आमच्या मागे बसलेले राजा शृंगारेन त्या स्पर्धेचं आयोजन केलेलं असा. त्याच्या आधी त्यांनी खापरी महोत्सव सुद्धा भरवलो. म्हणजे लगोरी काय खापरी काय तुमका ऐकान तो चेष्टेचो काळ वाटतलो, पण लगोरीचे सुद्धा आंतरराष्ट्रीय नियम असत. इंटरनॅशनल रूल्सनुसार लगोरीची स्पर्धा होतली 28 फेब्रुवारीक नेरूरमध्ये 1ली ते 4थी पर्यंत असा. आणि राजा शृंगारे ही स्पर्धा इतकी यशस्वी होऊन दे की जिल्ह्यात यापुढे एक मोठी खुली लगोरीची स्पर्धा भरवची तुम्ही आणि आमका लगोरी खेळाची सुद्धा संधी मिळाची. या स्पर्धेमुळेच परत एकदा आमच्या लहान मुलांच्या पायाक माती लागता, हाताक माती लागता आणि त्यांना मैदानाची ओढ लागता. परत एकदा बॅटची कड घेऊन गेलेलो चेंडू होतो, विकेट किपरच्या तोंडात समोर येऊन पडलो आणि हयसर अमोल सर तुमचा आवडीचा वाक्य असा तर ऐकण्याची मजा लय वेगळी असा. हात आया लेकिन मुंह नाही आया. अगदी बरोबर. मालवणीत सांगायचं तर ताटात इला पण तोंडापर्यंत नाही पोचला. नक्कीच बादल सर आतापर्यंत 3 विकेट्स मिळवली आहेत. 1.5 षटकं टाकलेत म्हणजे दुसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू व्यक्तिगत कोट्यातल्या आणि संघाच्या माध्यमातून 4थं षटक हाताळतोय अभि तांबे. अभि तांबेकडे संधी होती व्हेरेनियम कोकणनाव प्रीमियर लीग 2023 मधली दुसरी विकेटची हॅट्रिक करण्याची. कारण सकाळच्या सत्रात पहिली विकेटची हॅट्रिक सातरी कर्ली संघाच्या वतीन बंटी तळाशीलकरने केलेली. अभि तांबेकडे ही संधी होती खरी. बॅटची कड घेऊन चेंडू गेलो खरो, विकेट किपरच्या थोडंसं फुटभर कमी पडलो, पुढ्यात पडलो. 12 चेंडूंचो खेळ शिल्लक. उरलेल्या 12 बॉलमध्ये 30 रन्सांची गरज. 12 चेंडू आणि 30 धावा. एस एस वॉरियर्स आंबोली संघ या स्पर्धेतलो सध्याच्या घडीत तळावर असणारा संघ, पण आंबोली संघ जाता जाता तुम्ही एक दणको देऊ शकतात. जाता जाता तुमच्या विजयाचा खाता तुम्ही खोलू शकतात. आणि कोणीतरी म्हणान ठेवला, आपकी हार भी ऐसी हो जीतने वालों से ज्यादा हारने वालों की चर्चा हो. जरी स्पर्धेतून तुम्ही हरलात तरी सुद्धा या स्पर्धेत एक इतिहास रचण्याची संधी या दोनही संघांकडे. पहिली बॅटिंग करून सिंधुदुर्ग पोलीस संघान 74 डोंगर उभो केलो आणि इतिहास लिहिण्याच्या दृष्टीने एक चांगला पाऊल टाकला. आंबोली संघ काय करतलो? नक्कीच बादल सर, क्रिकेटच्या मैदानावरती असा खेळ केला पाहिजे की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरीही इतिहास. मागच्या सामन्याचा आपण विचार केला तर 12 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज होती. त्यावेळी राकेश चव्हाणने धमाकेदार खेळी केली आणि समीकरण आलं 6 चेंडू 12 धावा. यावेळेला समीकरण आहे विजयासाठी 12 चेंडूंमध्ये 30 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 15 धावांची सरासरी गाठायची आहे. निम्मा संघ तंबूच्या आचऱ्याला परतला आहे. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा आणि गोलंदाजी मार्कवरती राकेश प्रभूने हे षटक आपल्या हातामध्ये घेतलं आहे. 12 चेंडू. शेखर प्रभू आहे गोलंदाजी मार्कवरती.
12 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज आहे या मॅचमध्ये बादल सर. शेखर प्रभू एक चतुरस्त्र गोलंदाज असा. बॅटर काय करतलो, त्याची पावला कशी पडतली, त्याची बॅट खय येतली, त्याच्या आवडीचे शॉट खयत, या सगळ्या गोष्टींचो शेखरने अभ्यास केलेलो असतो. आणि एक असो अभ्यासपूर्ण खेळाडू बॉलिंग मार्कवर दिसतलो फार एंडकडसून शेखर प्रभू, मॅन फ्रॉम काळसे. 12 चेंडूंचो खेळ शिल्लक, 30 रन्सांची गरज. जय स्ट्रायकर यांच्या दिशेन, सर्वेश नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन. फाईन लेगच्या दिशेने चेंडूचो प्रवास, शॉट फाईन लेगचो खेळाडू चेंडूवर येता, फील्ड करता. 1 रन्सावर समाधान. 1 रन्सांची धावसंख्येत थोडंसं बदल. 46 रन्सावर 46, 5 गड्यांच्या मोबदल्यात 11 चेंडू, 29 रन्सांची गरज. ह्यानंतर होणारा शेवटचा सामनो राजाराम वॉरियर्स विरुद्ध सातेरी कर्ली. दोन्ही संघाचे कॅप्टन नाणेफेकीसाठी तुम्ही येऊचा. आणि कोकण नाऊचे संचालक सर्वेसर्वा विकासजी गावकर, संपादक विजयजी शेट्टी साहेब, तुमका विनंती, तुमच्या शुभ हस्ते आजच्या दिवसातल्या शेवटच्या सामन्याची नाणेफेक तुम्ही करूची. उडालो कारंजो, लॉंगॉनचो फिल्डर चेंडूच्या खाली वड्यात जाऊन चेंडू पडलो आणि 6 खेळाडू तंबूच्या दिशेन. सर्वेश डगआउटची शिकार. आखो टप्प्याचा चेंडू तो पूल करण्याचा इरादो रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकतात. तो फटको कसो फसलो. चेंडू बघा ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर होतो, घसटून मारूचा प्रयत्न केलो, मिड विकेटच्या कपडावरसून चेंडू रावलो हवेत आणि लॉंगॉनच्या दिशेन सुरक्षित हातात येऊन चेंडू पडलो दीपकच्या. दीपक कांसे संपूर्ण स्पर्धेत, दीपेश कांसे संपूर्ण स्पर्धेत सेफ हँड सारखी कामगिरी ज्यांनी केली. आणि अमोल सर मगाशी तुम्ही म्हटलात तसा, हारलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहास. कसो तो इतिहास ह्यो हरल्यानंतर लिहिलो गेलो. ह्यो इतिहास होतो पानिपतच्या मैदानावरचो. बऱ्याच जणांका वाटतं पानिपतावर मराठे हरले, पण खूप चुकीचो इतिहास आपल्या मुलांका शिकवलो गेलो. मराठे पानिपतावर फक्त हरले नाही, तर पानिपतावर त्यांनी इतिहास रचलो. कारण त्या पानिपताच्या युद्धानंतर खैबर खिंडीतून भारतावर होणारी आक्रमणं कायमची बंद झाली. कारण त्या आक्रमकांका कळला की महाराष्ट्रातून जाऊन मराठे पानिपतावर लढाई लढा शकतात. तर असाच जर आम्ही केला तर खैबर खिंडीतून ते आमच्या घरादारापर्यंत सुद्धा येऊ शकतात. आणि त्यामुळेच पानिपताच्या युद्धानंतर खैबर खिंडीतली आक्रमणं भारत भूमीवरची कायमची बंद झालेली. आणि तोच इतिहास पानिपताच्या भूमीवर लिहिलो गेलो. हरल्यानंतर सुद्धा इतिहास कसो लिहिलो जाता ह्या त्याचा उदाहरण होता. मैदानावर कोण रचतो जो इतिहास, कोणाच्या नशिबात येतलो विजय आणि कोणाच्या नशिबात येतलो फक्त अनुभव. आणि खेळ असो का युद्ध असो, प्रत्येकाक काय नाही काय मिळत असता. जो जिंकतलो त्याका विजयश्री मिळतली आणि जो हरतलो त्याका अनुभव मिळतलो. ह्या अनुभवाचा वापर करून ज्यांका पराभव मिळतलो त्यांनी त्याचा रूपांतर विजयात करण्यासाठी भविष्यात प्रयत्न करूचे असत. मैदानावर धावसंख्या स्थिरावलेली 47 रन्सावर 8 चेंडू 28 धावांची गरज. सामना थोडासा एकतर्फी होताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना विजयाची खूप मोठी गरज आहे. आतापर्यंत तिसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले दोन्ही संघ संघर्ष चालला या स्पर्धेमध्ये. विजयाच्या प्रतीक्षेमध्ये सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघ या मॅचमध्ये थोडासा वरचढ पारडं जड झालं आहे. आपण पाहिलं तर एस आंबोली क्रिकेट संघाच्या तुलनेमध्ये. मात्र जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत भाकीत करणं बऱ्याच वेळेला चुकीचं ठरतं. त्यामुळे येणारे चेंडू असतील या मॅचमध्ये 6 आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 26 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 26 धावा. पुढच्या सामन्याची नाणेफेक विकासजी गावकर साहेब आणि विजयजी शेट्टी साहेब. कोकण नाऊचे सर्वेसर्वा संचालक विकासजी गावकर, संचालिका वैशाली गावकर मॅडम आणि युवा संचालक ओमकारजी गावकर यांच्या शुभ उपस्थितीमध्ये, संपादक विजयजी शेट्टी साहेबांच्या शुभ उपस्थितीमध्ये आजच्या दिवसातल्या शेवटच्या सामन्याची नाणेफेक राजाराम वॉरियर्स तळवडा विरुद्ध सातेरी कर्ली. आमचे 2 जिवलक मित्रमंडळींचे हे संघ मैदानावर. आणि उद्या सकाळी ठीक 9 वाजता रिपोर्टिंग टायमिंग. 9:30 वाजल्यापासून स्पर्धेची सुरुवात. कीर्ती स्पोर्ट मोरे, यशोदा वॉरियर्स कलमिस्ट, ओम स्पोर्ट मापण आणि ब्ल्यू थंडर्स गोवा हे महाराष्ट्रातले आणि गोवा राज्यातले 4 मातब्बर संघ तुमका उद्या सकाळी एकमेकाच्या समोर झुंजताना दिसतले. कोकण प्रांताची सगळ्यात मोठी प्रीमियर लीग स्पर्धा व्हेरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग 2023 पर्व 3. शेवटचं षटक 6 चेंडू 26 धावांची गरज आणि गोलंदाजी मार्कवरती या सामन्याचा विजेता कोण हे सांगणारं षटक घेऊन गोलंदाज ठीक आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या एंडकडून सज्ज झाला आहे. व्हेरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग 2023चं हे 3रं पर्व तुम्ही अनुभवत आहे. नुसती क्रिकेटची स्पर्धा नाही तर रोजगार मेळाव्याचं देखील आयोजन केलं आहे.
त्यामुळे निश्चित युवक युवतींनी मोठ्या संख्येने 21 फेब्रुवारी ही तारीख लक्षात ठेवा. 3 वाजल्यापासून बरोबर 6 वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी रोजगाराची मोठी संधी आणि मोठ्या पगाराच्या नोकऱ्या तुम्हाला कुडाळ MIDCच्या मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच सहभागी होऊन आपली नोकरी निश्चित करा. सुंदर चेंडू यावेळेला खेळला आहे तो लॉंग लेग क्षेत्रामध्ये आला. आकर्षक चौकार, व्हेरिनियम चौकार फलंदाच्या बॅटमधनं. समीकरण आलंय येणारे चेंडू असतील 5 आणि धावा बनवायचे आहेत 21. 5 चेंडू आणि म्हाका वाटतं 22 रन्सांची गरज. अमोल ह्यो चौकार खूप महत्वाचो असा. ह्या चौकारामुळे SS वॉरियर्स आंबोली संघाच्या धावगतीची सुरुवात होईल असा वाटायला लागला. गुरुनाथच्या बॅटमधून बाहेर पडलेलो हे चौकार वैयक्तिक 5 बोटांच्या एका थापट्यावर गुरुनाथ चपलवून खेळण्याचा प्रयत्न. बॅटर बीट, विकेट किपर सुद्धा बीट. ऐन मोक्याच्या क्षणी विकेट किपरने मिळाला चेंडूवर नियंत्रण. धावसंख्या त्याच रन्सावर स्थिरावलेली. 4 चेंडू 22 रन्सांची गरज. गोलंदाज तयार. 4 चेंडू 22 धावा. समीकरण खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय. खोल टप्प्यात चेंडू टाकला होता. यावेळेला धावबाद करण्याची देखील संधी आहे आणि पंचांचा सिग्नल काय येईल तर तिसऱ्या पंचांची मदत यासाठी घेतली आहे. 4 कॅमेरेज आपण या स्पर्धेसाठी वापरलेत. व्हेरिनियम कोकणनाव प्रीमियर लीग त्यामुळे हाईटसाठी किंवा रनआउटसाठी निश्चितपणे रिव्ह्यू घेतला जातो आहे. तर आमचे ऑन फील्ड अंपायर तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. आमचे सुशीलजी शेडगे सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि एक सुंदर कॅमेरा वर्क ज्या पद्धतीने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहतो त्या पद्धतीचं कॅमेरा वर्क देखील तुम्ही पाहणार आहात. प्रत्येक खेळाडूची हालचाल आमच्या कॅमेऱ्यामध्ये टिपली जाते आहे. फलंदाज पॉपिंग क्रीजपासून दूर आहे का, आपल्या घरट्यापासून दूर आहे का हे देखील पाहिलं जातं आहे, चेक केलं जातं आहे आणि त्यानंतर अंतिम क्षणी सिग्नल डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. स्वयंभू कॉन्क्रीट विहीर कंस्ट्रक्शन प्रोप्रायटर प्रसादजी यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. आणि यावेळेला OUT आउट. आउट. टेक्नॉलॉजीचा खूप सुंदर वापर अमोल सर. 4 कॅमेऱ्यांनी लाईव्ह होणारी स्पर्धा कोकणनाऊ प्रीमियर लीग व्हेरेनियम कोकणनाऊ प्रीमियर लीग 2023. 4 कॅमेरे यूट्यूबच्या माध्यमातून मैदानावर काय घडता ह्या सगळा तुमका घर बसल्या दिसताला. आणि मैदानावरचं प्रक्षेपण बघितल्यानंतर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सामन्याक लाजवेल एवढा सुंदर प्रक्षेपण. कोकणनाऊची टीम, टेनिस क्रिकेट .inची टीम, गौरव सावंत, त्याबरोबर आमचो कॅमेरामन, आमचे सगळे कॅमेरामन शुभम, रोहित, लवेश, हैसरही लवेश, महेश असा. आमच्या इलेक्ट्रॉनिक्स स्क्वेअरवर कुणालला काय लवेश आठवला. कुणाल व्हॅलेंटाईन काल झालो भावाशी. तर महेशचे आई वडील सुद्धा विचार करतले त्या महेशचं परत बारसो झालो की काय. नाही बादल सर, शेक्सपियरने सांगितला की नावात काय हा सगळा काही कामात हा. त्यामुळे नाव जरी चुकीचं असलं तरी त्याचं काम आपल्यापर्यंत पोहोचलंय. सुंदर चेंडू, फ्लाईट दिली होती, वातावरण टाईट करणारा चेंडू आणि या मॅचमध्ये वरचढ झालाय. 2 चेंडूंचा आहे खेळ, 22 धावांची गरज. SS आंबोली क्रिकेट संघ आता मात्र बॅकफुटवरती आहे. सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. बॅटच्या मधोमध घेतला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, झेल सोडला. दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू सोबत व्हॉलीबॉल खेळलाय बादल सर आणि त्यानंतर एक सुंदर झेल टिपला. दुसऱ्या प्रयत्नामध्ये धक्का क्रमांक मिळालाय 8वा. 1 चेंडू आणि 22 धावांची गरज SS आंबोली क्रिकेट संघाला. अमोल ही एक ऐतिहासिक फिगर आहे. तुका माहिती आहे ना, 1 चेंडू 22 धावा. वर्ल्ड कपचा सामनो पावसाचा व्यत्यय येल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या समोर ह्याच आव्हान उभ्या राहिला. पुढच्या सामन्याचे नाणेफेक राजाराम वॉरियर्स तळवडे आणि सातेरी करली. आणि त्याचबरोबर या स्पर्धेत भाग घेतलेल्या संघांचा सन्मान सुद्धा आपण करायचो. ज्या संघांनी आज परतीचो रस्तो गाठलो त्यांच्यासाठी सन्मान सोहळा व्हेरेनियम कोकणनाऊ प्रीमियर लीग. पुढच्या सामन्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये अमोल जमदाडे सर आणि त्यांच्या साथीन माझो आणखी एक लाडको आवाज मॅन फ्रॉम महापण हिंदी समालोचन समीर चव्हाण. समीर आणि अमोल तुम्ही दोघांनी मिळून यावर्षी केरवड्याची स्पर्धा गाजवली. आपण तिघांनी मिळून एकत्र स्पर्धा करण्याचं स्वप्न मी थयच बघितलेलं आहे आणि आजचा दिवस आज तर स्वप्न पूर्ण झालं. आज श्याम सर आमच्याबरोबर असतात तर अजून थोडी मजा येईल असती. उद्याच्या दिवशी श्याम सर असतले पण आमचं लाडको अमोल नसतलो. ठीक आहे अमोल, तुका खारेपाटणच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. आणि झुंजार खारेपाटण तुमच्यापर्यंत आवाज जायत असतात तर आमच्या कोकणनाऊ प्रीमियर लीग कडसून व्हेरेनियम कोकणनाऊ प्रीमियर लीग 2023 कडसून झुंजार खारेपाटणच्या स्पर्धेक सुद्धा लाख शुभेच्छा देतो. सिंधुदुर्ग पोलीस संघ बऱ्याच कालावधीनंतर ह्यो संघ मैदानावर उतरलो. पर्वे संघाविरुद्ध एक निसट्ट पराभव आणि आता
SS आंबोली संघावर मोठा विजय. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान असणारी आमची ही खाकी वर्दी आज मैदानावर दिसली भगव्या जर्सीमध्ये. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया सिंधुदुर्ग पोलीसच्या टीमसाठी. सिंधुदुर्ग पोलीस तुमका एकदा विनंती, कॉमेंट्री बॉक्सकडे एकदा हात उंचावून अभिवादन तुम्ही सगळ्या पोलिसांनी करूचा. सलाम असा तुमका, कारण वर्षभर वेगवेगळे रंग परिधान करून आम्ही आमचं आयुष्य रंगीत करतो. कारण आमच्यासाठी तुम्ही खाकी परिधान करून रस्त्यावर आणि उन्हात तानात उभे असतात. कडक सल्यूट, कडक सलाम आमच्या सिंधुदुर्ग पोलीस टीमला देत आहे. आणि कॉमेंट्री बॉक्सच्या दिशे नाणेफेकीसाठी राजाराम वॉरियर्स तळवडे आणि सातेरी कर्लीच्या कॅप्टनला आमंत्रण देत आहे. रोहन नाईक सर, मेघनाथ सारंग आणि योगेश खाडे आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं. ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज. अमोल जमदाडे, समीर चव्हाण. माहिती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये योगेश खाडे, मेघनाथ सारंग, रोहन नाईक आपण यावं. प्रवीण ठाकूर, आपलं हे पारितोषिक एका षटकारासाठी आपण 100 रुपये लावले होते. यातील फक्त 200 रुपये आपण द्या. लवलेशला 100 रुपये, सोनू गावडे 100 रुपये. आहेत का 200 सुट्टे? सिंधुदुर्ग पोलीस आंबोली संघ, आंबोली आपल्यासाठी पारितोषिक आहे 200 रुपयांचं. आंबोली संघाचा सन्मान आहे, पोलीस संघाचा सुद्धा सन्मान आहे. दोन्ही संघ आपण थोडा वेळ थांबा, पूर्ण संघ थांबा. आंबोली टीम, आंबोली पूर्ण संघ या. जर्सीमध्ये आपला ग्रुप फोटो होईल, पूर्ण या. तोपर्यंत आधी नाणेफेक करूया आपण. पुढच्या सामन्याची नाणेफेक विजयजी शेट्टी साहेबांच्या शुभ हस्ते. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना, ग्रुपमधील टॉपर ठरवण्यासाठी हा सामना. आणि नाणेफेक जिंकतोय पुन्हा एकदा राजाराम वॉरियर्स तळवडे. गोपाळ डिसिजन फिल्डिंग. सातेरी कर्ली सलामीची जोडी तयार ठेवा. पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मेघनाथ सारंग, योगेश खाडे, रोहन नाईक हे आमचे खंदे आधारस्तंभ आहेत कोकण नऊ प्रीमियर लीगचे. पहिल्या दिवसापासून काही गोष्टी विकास सर आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही, त्या सगळ्या गोष्टी आम्ही या 3 जणांच्या कानात गुणगुणतो आणि त्यांच्यामार्फत तुमच्यापर्यंत पोचवतो. काही गोष्टी जेव्हा अपुऱ्या राहतात तेव्हा सगळी नाराजी आम्ही या तिघांवर काढतो. रोहन नाईक सर जरा या, आपली वाट बघताय सगळेजण खाली. योगेश खाडे आणि मेघनाथ सारंग. मयूर ठाकूर आपण सुद्धा या. प्रवीण ठाकूर आपण यातले फक्त 200 रुपये आपण द्यावेत आणि उरलेले पैसे आपण घेऊन जावं. प्रवीण ठाकूर बाकीच्या खर्चाक ठेवा म्हटल्याने त्यांनी. धन्यवाद. SS वॉरियर्स आंबोली संघाचा सन्मान होतो या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल. संपूर्ण संघ आपण या, आपला एक ग्रुप फोटो होईल. संपूर्ण संघ या. संदीप नाटलेकर, गिरीश गावडे, अमरेश असोलकर, नील रेगे, सर्वेश सावंत, मनोहर गावडे, गुरुनाथ गावडे, लवलेश जितू, प्रथमेश गावडे, शुभम गावडे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया आमच्या SS वॉरियर्स आंबोली संघासाठी या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल. एक आठवण भेट म्हणून आपल्याला एक सुंदर सन्मान चिन्ह कोकण नऊचे संचालक विकासजी गावकर यांच्या शुभ हस्ते वितरित केले जात आहे. 500 सुटे आहेत कोणावर अमोल? असं आणि फाईट रे ओम स्पोर्ट महापण संघाकडून या संघातील प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक प्रायोजित केलं होतं. आणि या पारितोषिकाचा मानकरी ठरणारे खेळाडू सोनू गावडे आणि लवलेश आपल्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक. संदीप हे पारितोषिक आपण आपल्या खेळाडूंना द्यावं. संदीप असंच दरवर्षी आपण या स्पर्धेसाठी यावं. आणि संदीपच्या माध्यमातून भारतीय सेनेचा जवान या मैदानावर खेळताना दिसला. 20 वर्ष भारतीय सैन्यामध्ये त्यांनी सेवा केली. एकदा जोरदार टाळ्या आमच्या भारतीय सैन्यासाठी, भारतीय सैनिकांसाठी आणि आमच्या संदीप नाटेकरसाठी. धन्यवाद. यानंतर सिंधुदुर्ग पोलीस या स्पर्धेत आपण सहभाग घेतला, आपला सन्मान होतोय. सिंधुदुर्ग पोलीस विल्सन डिसोजा, मकरंद केळकर, महेश परब, फ्रीडन बुथेलो, राकेश चव्हाण, शेखर प्रभू, विनोद चव्हाण, स्टीफन पिंटो, दीपेश कांसे, अभि तांबे, अभि लुडबे आणि विकी लोणे. संदीप नाटलेकर. भारतीय सैन्याचे जवान प्रवीण ठाकूर, प्रवीण हे उरलेले. संदीप नाटेकर 20 वर्षांची आपली भारतीय सेनेची सेवा
आणि त्यानंतर क्रिकेटच्या मैदानावर आपण आलात, आपल्यासाठी एक पारितोषिक आलंय, आपण यावं थोड्या वेळाने. सन्मान होतोय सिंधुदुर्ग पोलीस, टीम सिंधुदुर्ग पोलीस. धन्यवाद, आभार. असं म्हणतात की स्कॉटलंड यार्डचे पोलीस जगात सर्वात जास्त हुशार, पण मला वाटतं की आमचे महाराष्ट्र पोलीस जगात सर्वात जास्त हुशार आहेत. आणि याचं कारण जगातील पहिला फिदाईनी आतंकवादी जिवंत पकडण्याचं कार्य आपल्या महाराष्ट्र पोलिसांनी केलंय. तुकाराम ओंबळेने केलंय. सलाम आहे आमच्या महाराष्ट्र पोलिसांना, सलाम आहे आमच्या पोलिसांच्या खाकी वर्दीला, सलाम आहे आमच्या भारतीय सेनेच्या वर्दीला. भारतीय सेनेत 20 वर्ष ज्यांनी सेवा बजावली, या स्पर्धेत आज जे खेळताना दिसले SS वॉरियर्स अंबोली संघाचे कर्णधार संदीप नाटेकर आपल्यासाठी फाईट रे फाईट ओमस्पोर्ट महापण संघ मालक प्रवीण ठाकूर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक घेत आहे. संदीप नाटेकर यांच्यासाठी फाईट रे फाईट प्रवीण ठाकूर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. भारतीय सैन्यातील माजी जवान माजी सैनिक संदीप नाटेकर आपल्यासाठी फाईट रे फाईट ओमस्पोर्ट महापण संघाकडून 500 रुपयांचं पारितोषिक. टाळ्यांचा गजर भारतीय सेनेसाठी, टाळ्यांचा गजर संदीप नाटेकरसाठी. संपूर्ण कोकण प्रांतातील सर्वात मोठी प्रीमियर लीग स्पर्धा व्हेरेनियम कोकण प्रीमियर लीग. प्रथम क्रमांक 2.5 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 1.25 लाख रुपये. आजच्या दिवसातील शेवटचा सामना राजाराम वॉरियर्स वोन दी टॉस, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. उद्या भेटणार आहोत सकाळी ठीक 9 वाजता. आणि या 9 वाजताच्या सामन्यात आपल्यासमोर असतील कीर्ती स्पोर्ट मोरे, यशोदा वॉरियर्स कलमिस, ओम स्पोर्ट महापण, ब्ल्यू थंडर्स गोवा. जाऊया आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याची पहिली इनिंग करण्यासाठी. मायक्रोफोनवर अमोल जमदाडे मॅन फ्रॉम कासारडे, समीर चव्हाण मॅन फ्रॉम महापण. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कोणाच्या? पोलिसांच्या ह्या मॅचसाठी. सिंधुदुर्ग पोलीस संघाचा खेळाडू मॅन ऑफ द मॅच सामन्याचा सामनावीर सिंधुदुर्ग पोलीस संघाच्या विजयात ज्याने मोलाचा वाटा उचलला. 8 चेंडू 22 धावा. मॅन ऑफ द मॅच मिस्टर दीपेश कांसे मॅन फ्रॉम सिंधुदुर्ग पोलीस. दीपेश कांसे. विकासजी गावकर साहेब आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते सामनावीरचा पुरस्कार आपण वितरित करावा. मॅन ऑफ द मॅच मिस्टर दीपेश कांसे. 8 चेंडू 22 धावा. आणि या सामन्यात प्रत्येक षटकारासाठी फाईट रे फाईट ओमस्पोर्ट महापण संघाकडून 100 रुपयांचं पारितोषिक. विकास गावकर साहेब आपल्याला विनंती, सामन्यावरचा पुरस्कार आपण वितरित करावा. योगेश, सामन्यावरचा पुरस्कार आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने घेऊन जावं. मिस्टर दीपेश कांसे मॅन ऑफ द मॅच मॅन फ्रॉम सिंधुदुर्ग पोलीस. ओव्हर टू अमोल जमदाडे आणि समीर चव्हाण. धन्यवाद बादल जी. आज के दिन का आखिरी मुकाबला, छठा मुकाबला राजाराम वॉरियर्स तलवड़े वर्सेज सातरी करली. दो कद्दावर टीमों के बीच होने वाला ये मुकाबला, दो नामी टीमों के बीच होने वाला मुकाबला एक घमासान मुकाबला होगा. एक कांटेदार टक्कर मैदान के बीच शाम के सदर में देखने को मिलेगी मौजूदा दर्शकों को. पहली गेंद और पहली गेंद पर बड़े शॉट लगाने का इरादा था. इरादा थोड़े से असफल रहे इरादे में, लेकिन उसके बावजूद 22 के रूप में 1 रन मिलेगा और स्ट्राइक चेंज होगी.
सलामी की जोड़ी मैदान के भीतर विजय घोलेकर और प्रजेश रावले जिन्होंने पिछले मुकाबले में ताबड़तोड़ 50 लगाई थी और पहले अर्धशतक वीर बने थे इस टूर्नामेंट की प्रतियोगिता के। तो अब स्ट्राइक पर खेलेंगे विजय घोलेकर, एक जिगरी खिलाड़ी, एक कद्दावर खिलाड़ी। विकी पुजारा गोलंदाजी मार्कवरती तयार। यावेळेला फुल टॉस बॅटवरती घेतलाय, चेंडूला पाठवलाय मिड विकेट एरियामध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहे, पाठलाग चाललाय चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये। तर चेंडूचा पाठलाग केल्यानंतर अखेरच्या क्षणी चेंडूवरती नियंत्रण मिळवलंय, चेंडूची फेकी गेली आहे मैदानाच्या आतमध्ये, दुहेरी धावांची लहर आपण पाहिली, धावसंख्या धावपलकावरती परावर्ती झाली आहे, बिन बाद 3। कोकन्नाऊ पावर प्ले का ये ओवर और इस ओवर में सभी खिलाड़ी जो होते हैं दायरे के अंदर होते हैं, कोई भी खिलाड़ी दायरे के बाहर नहीं होता। इसी वजह से बल्लेबाजों को हाथ खेलने का मौका है और उसी वजह से विजय घोलेकर अपने हाथ खोलते हुए। लोअर फुल टॉस की गेंद थी, शायद गति परिवर्तन किया था, इसी वजह से बैट और बॉल के बीच उतना बढ़िया संपर्क नहीं, लेकिन एक रन अर्जित करते हुए विजय घोलेकर और दूसरे छोर पर जाते हुए स्कोरबोर्ड पहुंचता हुआ 4 के ऊपर। विकी पुजारा मॅन फ्रॉम कोल्हापूरचा गोलंदाज फिरकीपट्टू, दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे। आणि दुसऱ्या बाजूला मागच्या सामन्यामधील अर्धशतकवीर प्रजेश रावले मॅन फ्रॉम कट्टा, एक विस्फोटक आक्रमक फलंदाज, स्ट्रायकिंग एंडला तयार। रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलंय, यावेळेला फटका चुकीचा खेळलाय का, क्षेत्ररक्षक पॉईंटचा पोचलाय, मात्र चेंडू अवयकापासून थोडासा दूर राहिलाय। बबन नाईक आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला, बॅकअप केलं गेलंय आणि त्यानंतर मात्र फेकी देखील